कार्यक्रमाचे प्रमुख होते विजय शेखर साहेब पोहोचत आहे. तोपर्यंत ज्या शिक्षकांना आपल्याला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी कृपया इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. कृपया कोणी गडबड करू नका. मास्क जरा कमी आहे. PS निकाळे सर यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार देत असतो. तालुक्यातील जे शिक्षक आहेत जे वडिलांसोबत ज्यांनी कार्यकाळ घालवला किंवा त्यांच्या सोबत होते किंवा ज्यांनी वडिलांसोबत ज्यांनी काम केलं अशा लोकांचा आपण या ठिकाणी सन्मान करत असतो. मराठा विद्याप्रसार समाज या सेवेमध्ये वडिलांनी जवळपास 40 वर्षे सेवा केली. त्यांच्या नावाने आपण हा गुणवंत शिक्षक पुरस्कार या ठिकाणी देत असतो. आमचे वडील देखील आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित झालेले होते. त्यांच्या नावाने आपण दरवर्षी आपले जवळपास 14 वर्ष आहे आणि दरवर्षी आपण हा पुरस्कार या ठिकाणी घेत असतो. तर आम्हाला घडवणारे आदरणीय रोटे सर, आदरणीय ठोबे सर, पवार मॅडम अशा भरपूर शिक्षक लोक आहेत ज्यांनी आम्हाला घडवलं आणि परत तर त्यांचा सन्मान करण्याची संधी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला दिली आणि आमच्या विनंतीचा मान देऊन सर देखील मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचे देखील मी मनापासून मराठा विद्याप्रसार संस्थेचे माजी मुख्याध्यापक PS निकाळे सर यांच्या स्मरणार्थ आणि सागरभाऊ निकाळे यांनी आज गुणवंत शिक्षक पुरस्कार येथे आयोजित केला आहे. खरं तर शिक्षक हा समाजाला घडवण्याचं कार्य करतो आणि अशा शिक्षकांचा सन्मान जो आहे तो इथे आयोजित केला आहे. मी समस्त माझ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने सागरभाऊ निकाळे माणुसकी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त करते. खरं तर आम्ही रेग्युलर वर्क जे आहे आमचं नेहमीच करत असतो, परंतु एक अभिप्रेरणा जी आहे अशा कार्यक्रमांतून आम्हाला शिक्षकांना मिळत असते. तर सरांचा मी जे आहे आभार व्यक्त करते सर्वांना व्यतिरिक्त. आणि हा सत्कार जो आहे तो शिक्षक दिनानिमित्त जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आर्य चाणक्य जे आहे त्यांनी शिक्षकांचं महत्त्व सांगताना सांगितलेलं आहे की प्रलय आणि विकास जो आहे तो शिक्षकच निर्माण करू शकतात. इतकं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असतात. जयकृत ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली जे आहे अवघ्या विश्वाची माऊली आहे, ज्ञानात ऐश्वर ज्यांना म्हटलं जातं, ते सुद्धा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की आई जसं मुलाला सांभाळते किंवा तो सुटल्यावर जे आहे त्याला रागवते, तसं आईनंतर दुसरं या विश्वामध्ये कोणाचं स्थान असेल तर ते गुरुचं स्थान असतं. म्हणजे इतकं पवित्र स्थान जे आहे समाजामध्ये गुरुचं आहे. तसं जर आपण विचार केला तर निकाळे सरांनी सुद्धा अनेक समाज उपयोगी कार्य जे आहे तर ते केलेले आहे आणि त्यातच रसा जो आहे सागरभाऊ निकाळे पुढे चालवत आहे. बंधू भगिनींनो, फुलपाखरू जे आहे तर त्याचा जो प्रवास आहे तो विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं असतं आणि त्याच्या नोंदी लिहायच्या असतात. तेव्हा सर्व विद्यार्थी जे आहे तर त्यांना कोश दिले जातात त्या फुलपाखरांचे आणि त्याच्यामध्ये जे सुरवंट असतात तर त्यांचं जे आहे अवस्था की ते त्याची अळी तयार होते, नंतर त्याला हळूहळू पंख फुटतात, नंतर छान फुलपाखरू तयार होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एका फुलपाखराचं आयुष्य जे आहे 14 दिवसांचं असतं, परंतु त्याचा प्रवास जो असतो तो अतिशय संघर्षमय असतो. आणि एक विद्यार्थी जो असतो तर तो ती धडपड जी आहे ती बघत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण पण मदत करायला पाहिजे या सुरवंटाला. तो कात्री घेतो आणि तो कोश जो आहे तो कापतो. त्यानंतर काय होतं की ती आळीची धडपड थांबली जाते आणि ती मृत पावते. त्या विद्यार्थ्याला ते बघून खूप वाईट वाटतं की अरे मी खूप चांगलं करायला गेलो आणि ते काय घडलं. तेव्हा त्याचे शिक्षक सांगतात की प्रत्येक प्रयोगातून आपण काहीतरी शिकत असतो. या प्रयोगातून सुद्धा तो आज काय शिकला तर संघर्षातून जो विकास होतो तो चिरंतन असतो, तो दीर्घकालीन असतो, तो शाश्वत असतो. म्हणजे गुरु केवळ शिक्षणाचं काम करतो असं नाही, तर असं जे आहे विद्यार्थ्यांना इतर धडे सुद्धा गुरु देत असतात. अब्राहम लिंकन यांचं पत्र जर आपण वाचलं तर ते अतिशय सुंदर त्याच्यामध्ये मांडतात. ते सांगतात की सर माझ्या मुलाचं या शाळेतलं पहिलं पाऊल आहे आणि तो आतापर्यंत जे आहे अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये वाढलेला आहे. जेव्हा तो
या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतोय तर त्याला आता मोठं होईपर्यंत अनेक संघर्षांना सामोरे जावं लागेल. तर या संघर्षांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य तुम्ही त्याच्यामध्ये निर्माण करा. चांगले लोक वाईट लोक यातलं फरक करण्याचं सुद्धा सामर्थ्य तुम्ही त्याच्यामध्ये निर्माण करा. आणि समूह जो आहे त्या समूहाला साथ देऊन विजय मिळवण्यापेक्षा अनेकदा पराजय मिळवणं सुद्धा जे आहे अभिमानास्पद असतं. अशा अनेक गोष्टी तुम्ही त्याला शिकवा. म्हणजे एक शिक्षक फक्त शिकवण्याचं काम करत नाही तर समाज घडवण्याचं काम करत असतो. आणि इथे जर आपण बघितलं तर निकाळी सरांनी सुद्धा सबंध आयुष्य हेच काम केलं. ते आपल्याला इथे जे बॅनर वगैरे लावलेलं आहे त्यावर नाही दिसून येतं. आता सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने खरं तर जे आहे शिक्षक दिन साजरा केला जातो ही आपल्याला सर्वांना प्राथमिक माहिती आहे. परंतु ह्या व्यक्तीने शिक्षकांना सन्मान मिळवून दिला. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. तामिळनाडूमधील तिरुत्तरी या गावामध्ये झाला. पुढील शिक्षण जे आहे त्यांचं तिरुपतीमध्ये झालं. आणि BA MA इथे जे आहे या वर्गांमध्ये त्यांचा तत्वज्ञान हा विषय स्पेशल होता. त्यांनी MA ला असताना एक प्रबंध सादर केला, वेदांमधील तत्वज्ञान. विद्यापीठ स्तरावर त्याची दखल घेतली गेली आणि त्यांचे जे गाईड होते त्यांनी त्यांचा प्रबंध जो आहे तर तो लोकमान्य टिळकांना पाठवला. त्यावेळेस लोकमान्य टिळक जे आहे मटालीच्या तुरुंगामध्ये होते त्यांनी तो प्रबंध वाचला आणि त्यांनी सांगितलं की हा जो विद्यार्थी आहे हा जागतिक स्तरावरचा तत्ववेत्ता होईल आणि पुढेही भविष्यवाणी खरी ठरली. सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहे 14 वर्ष त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये जे आहे शिक्षकांचं काम केलं. लंडन, मँचेस्टर अशा शहरातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये व्याख्यान देण्याचं काम केलं. आंध्र विद्यापीठ असेल, हिंदू काशी विद्यापीठ असेल तिथे सुद्धा त्यांनी व्हाईस चान्सलर म्हणून काम केलं. एक दिवस असेच ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. 5 सप्टेंबर 1962 रोजी त्यांचे काही शिष्य त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटले की सर आम्हाला तुमचा सन्मान करायचा आहे, आज तुमचा वाढदिवस. मग ते बोलले की तुम्ही का म्हणून माझा सन्मान करताय. की त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला घडवलं, आज आम्ही इथपर्यंत जे आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादामुळे आहोत आणि याचं ऋण म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतोय. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे भारतभर असे किती शिक्षक आहेत की त्यांनी अनेक विद्वान घडवले, अशा सगळ्या शिक्षकांचा सत्कार झाला तर. आणि तत्पासून जे आहे शिक्षक दिन भारतामध्ये साजरा केला गेला. म्हणजे खऱ्या अर्थाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहे किंवा सर्व शिक्षकांना जो आहे मान सन्मान त्यांनी मिळवून दिला. भारताने अनेक देणग्या जगाला दिल्या, त्यापैकी एक देणगी म्हणजे शिक्षक दिनाची. 1967 मध्ये युनेस्कोने याची दखल घेतली आणि 348 देशांची परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये जागतिक शिक्षक दिन साजरा व्हावा याचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झाला. आणि तत्पासून 5 ऑक्टोबर जो आहे तर तो जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने जे आहे शिक्षकांचा मान जो आहे उंचवण्याचं कार्य डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलं. त्यांच्या स्मृतीचे आपण अभिवादन करूया. निकाळे सर जे आहेत ते निकाळे सर यांनी आपल्याला आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त झाल्याभाऊ निकाळे यांनी आपला जो आज सत्कार ठेवला आहे त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करूया. थांबते. धन्यवाद. आज पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी तुमचं मानसिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे थोडासा प्रमुख पाहुण्यांना येण्यास वेळ आहे, तोपर्यंत मला असं वाटतं की आपलं कार्यकर्तृत्व प्रत्येकाला इथं येऊन 1-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं, आपला परिचय करून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. त्याद्वारे आपल्याला आपलं समाजकार्यही कळेल आणि आपल्याला हितगुज करण्याची जी संधी या ठिकाणी मिळेल. मी सर्वांना विनंती करतो एकेकाने येऊन आपला परिचय या ठिकाणी द्यावा. या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व गुरुबंधू, भगिनी, आप्तेष्ट
मित्रपरिवार या कार्यक्रमाचे आयोजक सागर भाऊ निकाळे आणि सर्व त्यांची टीम. मॅडमने खूप छान सांगितलं, एक शिक्षक जो बदल सकता है देश की तकदीर और तस्वीर को, एक शिक्षक मिटा सकता है अज्ञानी का ज्ञान, एक शिक्षक अगर ठान ले तो बदल सकता है देश की तकदीर और तस्वीर को. अशा सन्माननीय शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला. मी 21व्या शतकात पैसा हे मानवी यशाचं मोजमाप झाले. प्रत्येकाला माझ्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ऐनकेल कोणत्याही मार्गाने मला आणि कसं होईल, पैसा कसा कमवता येईल, एवढाच उद्देश आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. माणुसकीचं नातं कधी विसरायचं नसतं, कारण आयुष्य 2 दिवसांचं असतं. सुख दुःख येणं जाणं ही तर जीवनाची रीत, म्हणून सर्वांवर करावी जीवा पाडते. मी सागर भाऊ निकाळे असतील, त्यांचे वडील एक हाडाचे शिक्षक, सर्वांनी आयुष्यभर एक भविष्यातला सुजाण नागरिक आणि समाज, कारण 21व्या शतकामध्ये भारताचा सुजाण नागरिक कसा हवा यासाठी सर्वांनी केलेला विचार आणि तोच वारसा सागर भाऊंनी पुढे घेऊन चालला. एक गेल्या 8-10 दिवसापासून आपण सर्वजण सागर भाऊंच्या त्या माणुसकी फाउंडेशन या ग्रुपला सर्व जॉईन झालो. भाऊंचे वेगवेगळे समाज उपयोगी किंवा समाजासाठी आपण जन्माला आलो, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. मी माझं कुटुंब एवढीच आपली चौकट न ठेवता माझा जन्म समाजासाठी पण झालाय. मी समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाऊंनी एकदम छान या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी म्हणेन माणुसकी की म्हणजे चावी, इंग्रजीमध्ये माणुसकी की म्हणजे चावी, ही माणुसकीच आता लॉक झाली, बंद झाली. 21व्या शतकात कुणासाठी देण्यासाठी वेळ शिल्लक नाहीये. जर माझा कुठेतरी काही स्वार्थ असेल तरच मी त्या ठिकाणी वेळ द्यायला तयार असेल, नाहीतर मी माझं काम करायला, दैनंदिन जीवनातलं काम करायला मी सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या ठिकाणी तयार असेल. एक छान शिक्षकांचा सन्मान होतोय. एक सर्व शिक्षक माझे बंधू आणि भगिनी ज्यांच्या पाठीवर एक मोटिवेट ज्याला आपण म्हणतो, प्रेरणा ज्याला म्हणतो, ती प्रेरणा आपल्यासाठी मिळते. आणि परत एकदा एक गरुड झेप घेण्यासाठी आणि समाज परिवर्तन करण्यासाठी एक आपल्या पंथामध्ये एक बळ या ठिकाणी या प्रेरणेतून किंवा या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. खरंच काम खूप मोठं आहे, खूप छान आहे. प्रमुख अतिथी सुद्धा एकदम छान आहे, त्यांच्याबद्दल मी काल परवा जाणून घेतलं. एकदम छान काम शेखर साहेबांचं सुद्धा. आणि परत एकदा मी भाऊंसाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं लाख धन्यवाद देईन. आता हे धन्यवाद शब्द सुद्धा त्यांच्यासाठी अपूर्ण पडतील. एक आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शिक्षक म्हणून ज्यावेळेस काम करतो ना, त्यावेळेस ते निरागस मुलांसमोर आपण असतो आणि एक भविष्याचा एक नवा सूर्योदय कसा एक चांगला उगवेल याची आशा आपण बघत असतो. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच काही आहे. सर्वांनी सांगितलं परिचय करून द्या. शेक्सपियरने म्हटलंय व्हॉट्स इन नेम, नावात काय. कधी कधी असं होतं मित्रांनो, नाम तो सुन है ना और आंखों में इशारे, एका डोळ्याने चटणी नाम सुन है ना, असं होतं. मी नावापेक्षा नाम से के लेना मेरा काम देखो यारो, आपण सहज म्हणतो. नावापेक्षा आपलं काम महत्वाचं असतं. त्या कामातून आपण समाजामध्ये दिसत असतो, समाजाला कळत असतो. आणि जाता जाता एवढंच सांगेल, शिक्षक हा शिक्षकच नाही, प्रत्येक व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांनो जागृत व्हा या पुस्तकामध्ये सरळ लिहिलंय. आयुष्यभर जरी आपण जन्माला आल्यापासून म्हणजे पाळण्यापासून थडग्यापर्यंत जेवढेही ज्ञान मिळवलं तरी सुद्धा आपण त्या ज्ञानाच्या समुद्रामध्ये फक्त गुडघे एवढं जाऊ, इतका ज्ञानाचा विस्फोट झालाय. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मिळवायचंय ज्ञान म्हणजेच काय, शिक्षण म्हणजेच काय. शिक्षणाची एक सुंदर व्याख्या, शिक्षक म्हणजे ज्ञान, शिक्षण म्हणजे माहिती मिळवणे.
एक माहिती मिळवणं, मग ती फक्त एकच क्षेत्र एकच चौकट नाही तर एक खूप छान सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आनंद वाटला. आमचे मित्र आणि माझे विद्यार्थी सांगायला आनंद वाटेल, आज एक मोठा पुढारी म्हणून तो काम करतोय. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाडांचं जन्मगाव माझं आणि त्यांचा नातू या ठिकाणी ज्यांनी माझा प्रस्ताव या ठिकाणी पाठवला आणि मला हा योग किंवा माझ्या भाग्यात ते लिहिलेलं होतं ते मिळालं. सागरजी गायकवाड आरपीआय अध्यक्ष दिंडोरी तालुका, माझा विद्यार्थी, लाडका विद्यार्थी. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आपण शिक्षक लहानपणीच मुलांमध्ये कोणता गुण त्याच्यामध्ये हे ओळखतो, तसंच आमच्या सागरमध्ये होतं. आणि तेही सागर आणि त्यांचे मित्रही सागर, दोघं सागरने काय ठरवलं आणि मला पुरस्कार दिला. छोटासा परिचय सांगतो. मी अनिल सिंग परदेशी सर, न्यू इंग्लिश स्कूल आंबे दिंडोरी. मित्रांनो, सर्व शिक्षक माहिती सर्वांना, वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी 10 वर्षापासून कोविडच्या अगोदरपासून जिल्ह्याला वरिष्ठ वेतन श्रेणी तज्ञ सुलभक म्हणून मी मार्गदर्शक म्हणत नाही, आपण प्रत्येक जण शोधत असतो म्हणून तज्ञ शोधक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. महाराष्ट्र राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था यशदा, जिथे आयएस लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. जिल्ह्यातून 5 वेळेस वेगवेगळ्या विषयांसाठी पुण्याला प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली. आजपर्यंत खूप पुरस्कार मिळाले. मागच्या वर्षी 2-3 पुरस्कार कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन त्यांच्या मूळ गावी शिरवाड्याला त्या ठिकाणी तो जीवन गौरव पुरस्कार मिळाला. खूप पुरस्कार मिळाले, सांगत बसत नाही, फक्त तुमचा बहुमूल्य वेळ घेतला. सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. वक्त नूर को बेनूर कर देता है, थोड़े से जख्मों को नासूर कर देता है. कौन जुदा होना चाहता है आपसे, लेकिन वक्त सबको मजबूर कर देता है. वक्त सबको मजबूर कर देता है. आणि जाता जाता एकच सांगतो मित्रांनो, आपण भविष्यात आणि आयुष्यात किती मोठं व्हा, आपली भारतीय संस्कृती जगात पहिल्या क्रमांकावर आहे, राहील आणि होती. कशी माये बापे केवळ काशी तेने न जावी तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. आई आणि वडील आणि आपले गुरुजन आपल्यासाठी किती महत्त्वाचे. बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सूखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. जो झुक जाता है माँ बाप के चरणों में, उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. आणि एक आदर्श वक्त एका शिक्षकाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आपल्या सगळ्यांना मिळतो. अभिमानाची बाब आहे. मी परत एकदा सगळ्या टीमला सागर भाऊच्या आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु प्रत्येकाला संधी उपलब्ध व्हावी आणि आपला परिचय द्यावा. थोडक्यात तो परिचय देताना बांधला असेल असं गृहीत धरतो. आणि कृपया सगळ्यांनी आता हॉलमध्ये बसायचं निश्चिंत राहा. तर काही लोक मला बाहेर भेटतात, भाऊ आम्ही मध्ये बसलोय, आमची चप्पल बाहेर आहे, आमची चप्पल तर कुठं जाणार नाही ना. तर तुम्ही बिनधास्त राहा, तुमची चप्पल कुठं जाणार नाही आणि काहीच नाही. तुम्ही ज्या कामासाठी आले आहे त्या काम तुम्ही बिनधास्त करा आणि तुमची चप्पल कुठं जाणार. प्रत्येकाने त्याला शक्य होईल नाही आपलं फक्त तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. गेले 34 वर्ष शिक्षण संस्थेच्या वडलगाव शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली आणि मला त्यांनी घडवलं असे रोटे सर हे आत्ताच नुकते ते वयाच्या 34 सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना विनंती करतो की आपण त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वांना नमस्कार. हा जो पुरस्कार आज आपण घेतोय ते निकाळे सर आणि माझे संबंध, आम्ही लासलगाव कॉलेजला असतापासून मी त्यांना ओळखत होतो आणि ज्यावेळेस मी वनगाव या ठिकाणी माझी 2000ला भरती झाली त्यावेळेस सागर असे, निलेश असे यांचे मोठे बंधू हे दोघेही माझे विद्यार्थी आहेत आणि त्या दोघांनाही जे काही आम्ही दिलं असेल त्या तुमच्या समोर दिसतंय, सांगायची गरज नाही. तर सागर हा वडिलांचा खूप लाडका विद्यार्थी खरं सांगायचं म्हटलं. आणि आम्ही सांगितलं की तुझ्या वडिलांना सांगू असं म्हटलं की तो सागर नाही, सांगायचं नाही, पप्पा परत मारतो. अशा पद्धतीने आज तो एवढं मोठं कार्य करतोय
माझा विद्यार्थी एवढा मोठा कार्य करतोय याच्यातून मला खूप मोठा आनंद आहे, खूप मोठा आनंद आहे. आणि निलेश हाही मध्ये काम करतोय. आता विद्यार्थ्यांनी एक गेट टुगेदर केलं आणि त्या गेट टुगेदरमध्ये आमच्या सर्वांच्या भेटी झाल्या, ते त्यांनीच घडून आणलेलं. तर असे विद्यार्थी सरांच्या याच्यामध्ये काम करतायत आणि वडिलांच्या स्मरणार्थ जो पुरस्कार तो देतोय हा खूप मोठा गौरवचा भाग आहे. कारण मी 31 तारखेला मी रिटायर झालो, तर आमचे पत्रकार मित्र माझे क्लासमेट रामभाऊ आवाडे यांनी मला थोडी आयडिया दिली की ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर शिक्षकांना पुरस्कार दिले तर मी 20 रयत सेवकांना पुरस्कार दिले. अतिशय छानसा कार्यक्रम मंजुळा भाऊंचा मी घेतला आणि अशा प्रतिक्रिया रात्री आल्या की खूप नियोजनबद्ध आणि छानसा कार्यक्रम तुम्ही केला आणि आईच्या नावाने पुरस्कार दिले. तर हे पुरस्काराची प्रेरणा मिळते. मित्रांनो, मला माझ्या सर्व्हिसमध्ये मोजता येणार नाही आणि ठेवता येणार नाही एवढे पुरस्कार मी आतापर्यंत घेतले. जवळजवळ 300च्या पुढे माझ्या घरामध्ये पुरस्कार आहेत, ते ठेवायला पण जागा नाही. आणि सागरने मला सांगितलं की तुम्हाला पुरस्कार नाही, तुम्ही रिटायर झाले म्हणून मला तुमचा सत्कार करायचा आहे, म्हणून मग माझ्या सत्कारासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलेले. तर पुरस्कार दिलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि सागरला पुढच्या कार्यासाठी पण शुभेच्छा देतो. थांबतो. जय जयकर. इथे ज्युनियर कॉलेज टीचर या पदावर काम करत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसी फाउंडेशनच्या वतीने PS निकाळे सर यांच्या स्मरणार्थ आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल सागरजी निकाळे यांचे मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसी फाउंडेशन हे जे नाव आहे ते मला खूपच भावलेलं आहे. कारण या आजच्या काळामध्ये सर्वजण माणुसकी विसरत चाललेले आहे, परंतु माणुसकी फाउंडेशन या वतीने आज त्याची जाणीव सर्वांना होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मिळत असतो. परंतु माझं मत असं आहे की या पुरस्कारापेक्षा जेव्हा आपला एखादा विद्यार्थी एखाद्या उच्च पदावर जातो आणि उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा आपल्या शिक्षकांची आपल्या गुरुवर्यांची आठवण काढतो, तोच खरा शिक्षकांच्या वतीने पुरस्कार आहे. एवढं बोलून मी सौ अश्विनी प्रसन्न पवार MVP कॉलेज लासलगाव येथे गेल्या 18 वर्षापासून अध्यापनाचं काम करते. त्याचबरोबर आकाशवाणी नाशिक केंद्र इथे गेल्या 11 वर्षापासून समुनदेशिकी म्हणजेच अनाउन्सरचं काम करते. माझा एवढा परिचय पुरे. फक्त आपल्याला आजच्या या कार्यक्रमासाठी इथे आमंत्रित केलेला सागर माझा विद्यार्थी आणि PS निकाळे सर यांचा सुपुत्र याने आणि माणुसकी फाउंडेशनचा संस्थापक याची आणखीन एक ओळख सांगण्यासारखी आहे ती म्हणजे तो एक उत्कृष्ट कवी देखील आहे. सुपरविजन चालू होती, माझी सुपरविजन चालू होती आणि तेव्हा सागरला मी सुपरवाइज करत होते आणि मी बघितलं की त्याचा पेपर लिहून झालेला होता आणि त्याच्या प्रश्नपत्रिकेवरती 4 ओळी रेखाटायला सुरुवात झालेली होती, काहीतरी लिहित होता आणि माझ्या चक्रा वाढायला लागल्या त्या रांगेतून, कारण की तो पुढे काय लिहितोय याची उत्सुकता मला होती. आणि एक खूप छान कविता तेव्हा जन्म घेत होती आणि नेमकी पेपरची वेळ संपली आणि त्याची कविता तिथे अपूर्ण राहिली. पण त्यांनी वर्गाच्या बाहेर जाण्याच्या अगोदर मी त्याला बजावून सांगितलं की कविता पूर्ण झाली की मला बघायला हवी, मला वाचायची होती. आणि खूप सुंदर कविता त्यांनी केली होती आणि ही तेव्हापासूनची त्याची माझी एक चांगली आणखी विद्यार्थी म्हणून आणि एक चांगला कवी म्हणून माझ्या लक्षात राहण्याचं हे एक कारण होतं. तर या सागरला मी खूप शुभेच्छा देते. त्याच्याकडून असंच समाजसेवा समाजकार्य होत राहावं. धन्यवाद. माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं संपन्न होत असलेल्या आजच्या पुरस्कार वितरण समारंभात उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, शिक्षक दिनाचा औचित्य साधून सन्मान्य निकाळे सर यांच्या स्मरणार्थ सागर भविष्य पुरस्काराचं आयोजन केले. अतिशय स्तुत्य असणार होतं. आतापर्यंत आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी जे काही मनोर व्यक्त त्यावेळेस उल्लेख केला. खरं म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट अशी परंपरा आहे. आज सुद्धा आपण बघतो की आमचे मित्र सन्माननीय देवळे सर यांना
2006 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. इथं बसलेल्या 99% लोकांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, परंतु माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं पुन्हा एकदा सन्मान होणं, त्या कार्याची दखल घेणं आणि आजच्या निमित्ताने एक विशेष गोष्ट सांगावी असं लागेल की शिक्षकाच्या मुलानं वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार आयोजन करणं ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. आपण असं बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार दिले जातात. सागर भाऊ शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे शिक्षक काय करतो, तो कोणत्या धडपडीनं मुलांना शिकवतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे निकाळी सर आहे. आणि मग आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ वडिलांच्या कामकाजामध्ये कार्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना गौरव मिळणं आणि आपल्या वडिलांची आठवण जागृत ठेवणं, मला वाटतं हे आद्य आपत्याचं एका उत्तम अशा सुपुत्राचं उदाहरण आहे. खरं जर पाहायला गेलं तर शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मगाशी सरांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणचे अनुभव वेगवेगळे असतात. शिक्षकांविषयी आपल्या शिक्षक बांधवांनीच अत्यंत उत्कृष्ट अशी परंपरा राखणं, त्याचा मान सन्मान ठेवणं, त्याची उंची वाढवणं आज काळाची गरज आहे. आपण बघितलं असेल पत्रकारिता क्षेत्र असेल, कृषी संवर्धन क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल. राजकीय क्षेत्राबरोबर त्या विषयात त्या संदर्भात जपल्यानंतर त्याचे सगळे संमती जातात. आपल्या शिक्षण क्षेत्राला उंची लागून गेल्यासाठी त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आपण आपल्या बालमांचा सन्मान करणं ही अत्यंत मोठी आणि काळाची गरज आहे. कारण ही परंपरा आपण राखली तर आपल्या पुढचे शिक्षक ही परंपरा राखतील, आपले ज्युनियर लोक राखतील. आपल्या असंख्य बाजूचे अनुभव फार काही वेगवेगळे आहेत. शाळा बदलली की अनुभव बदलतात, काम करण्याची पद्धत बदलते आणि अत्यंत परिश्रम करून लोक काम करतात. मला वाटतं आज या ठिकाणी जे काही आपले शिक्षक बांधव आलेले आहेत, आपल्यापेक्षा अनेक लोक असे आहेत की गावोगावाला खूप चांगलं काम करतात पण कदाचित इथपर्यंत पोहोचले नसतील. हा खरा पुरस्कार त्यांचा आहे. आपण इथपर्यंत आलो, आपल्या सहकार्याने आपल्याला साथ दिली, गावकऱ्यांनी साथ दिली, मुलाबाळांची साथ मिळाली, परिवाराची साथ मिळाली आणि म्हणून आपण काहीतरी पुरस्कार पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं आजच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेत कामकाजात जे काही काम करतो ते कसं पार पडतो याचा थोडासा अनुभव गेला तर तो निश्चित इतरांच्या प्रेरणा देईल. प्रत्येकाच्या कामकाजामध्ये जर आदिवासी भागात काम करणारी शाळा असेल तर त्या शिक्षकाच्या अडचणी प्रचंड वेगळ्या आहेत. आपल्या सुद्धा निफाड तालुक्यामध्ये अशा काही शाळा आहेत, असे काही गावं आहेत की त्या ठिकाणी काम करताना खूप काही वेगळं काम शिक्षकांनी उभं केलं. मग सरांनी सांगितलं शिक्षकाच्या प्रती काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रती ज्या काही भावना आहेत, मला वाटतं आपल्या स्वतःच्या कुटुंबापेक्षा आपल्या वर्गात शिकणारी जी काही मुलं असतात ती शिक्षकाला अधिक प्रिय असतात. बंदी होताना तो माणूस कुटुंबासाठी काहीतरी सांगणार नाही, पण त्या मुलांसाठी जास्त राहतो. कुटुंबापेक्षा जास्त वेळ त्या मुलाला त्या शिक्षकांना शाळेत जातो, त्या वातावरणात तो समरस होतो आणि हा जो काही आनंद असतो, समरस होण्याची काही प्रेरणा असते ती शिक्षकाला असते. या ठिकाणी काम करत असताना आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांनी अनेक प्रकारचं वेगवेगळं काम उभं केलं आणि म्हणून समाज माध्यमांनी आपल्या शिक्षकांच्या प्रती जे काही त्यांनी काम उभं केलं ते काम उत्तम कसं उभं केलंय ती प्रेरणा पत्रकार बांधवांनी दिली. या ठिकाणी सागर निघायचं पत्रकार, आमचे मित्र सुद्धा पत्रकार या ठिकाणी अनेक आलेले आहेत. शिक्षकांच्या ज्या काही भावना असतात, जे काही काम उभं करतात त्याची तुलना करता येत नाही. सार्वजनिक सारख्या ठिकाणी मी काम करतो, आपलं प्रत्येक शिक्षक बांधवाचं काम वेगळं आहे. आपण जे काही काम करतो त्याचा थोडासा अनुभव घेण्याचं काम या ठिकाणी मी करतो. जिल्हा परिषद मॉडेल स्कूल मध्ये आपल्या शाळेचा समावेश आहे. 2-3 वर्षापूर्वी एजंटच्या स्केचा पदातून 1,30 लाखाची इमारत या ठिकाणी मंजूर केली. त्यामध्ये माझा अजिबात श्रेय नाही, पण ते गावकऱ्यांचं आमच्या स्टाफचं श्रेय आहे. कारण ज्यावेळी आपण असं काम करतो त्यावेळी आपले शिक्षक आपल्या सोबत असतात, आपले गावकरी आपल्या सोबत असतात आणि स्टाफ जेव्हा सोबत असतो, गाव जेव्हा सोबत असतं तेव्हा एक वेगळं आणि अद्वितीय कार्य करत असतात. अत्यंत कमी कालावधीमध्ये आज तर मात्र सगळ्या सुविधा आपल्याला माहित होतात, पण याच्याची पूर्वी इम्पॅक्ट फाउंडेशन बऱ्याच शाळा होत्या. इम्पॅक्ट फाउंडेशन मध्ये 30%, 25%, 40% रक्कम आपल्याला भरावी लागते. परंतु एचएलच्या माध्यमातून 100% CSRचा निधी ते आपल्याला पुरवतात आणि मग आज जर आपण पाहिलं असेल की सर्व शिक्षा अभियानानंतर नंतरच्या काळात शाळा उपलब्ध व्हायला काहीच नव्हतं.
याची ती अशी संस्था आहे की आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या शाळा त्यांनी बांधल्या, रुई असेल, सावरगाव असेल आणि उत्कृष्ट काम उभं राहिले. हे जेव्हा काम गाव बघतं त्यावेळी आज गावात एक 20 कम्प्युटरचे लॅब गंगाधर नावाचा ग्रुप आहे, त्यांनी स्वतःच्या खर्चाने लॅब तयार केली. गावातली एखादी व्यक्ती येते ती पूर्ण शाळेला सीसीटीव्हीचं कव्हरेज देते. ग्रामपंचायत तर काय देऊ शकते याचं उत्तम उदाहरण मी सार्वजनिक ठेवले सांगेन. बालापेटी सारखा लाखाचा उपक्रम केलेला भाग दिला. शाळेतल्या 300 मुलांना 100% फिल्टरचं पाणी गावाने पुरवले. सन्मानित कोथमीरचं या ठिकाणी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळा परीक्षणासाठी आली. जी गोष्ट नाही ती देण्याचं काम गावतं. सौर ऊर्जेच्या मार्फत सौर ऊर्जे ग्रामपंचायत मंजूर झालं. ग्रामपंचायतपेक्षा शाळेला त्याची आधी गरज आहे, पण 100% सौर ऊर्जा शाळेसाठी उपलब्ध करून दिली. एवढंच नाही, हे सगळं करत असताना ज्या ज्या काही सुविधा उपलब्ध आमच्याकडे आज असं ज्या संस्थेच्या आपण इमारत बसतोय तसे स्वर्गीय परिश्रम पांढरपट्टी नागरिक वाचनालय आहे. या वाचनालयाशी संपर्क साधला असता मॉडेल स्कूलमध्ये 4 हाऊसेस असतात आणि या हाऊसेसला 4 प्रकारच्या रंगाचे कपडे मिळावे, हाऊसेस निर्मिती व्हावी म्हणून उपक्रम आहे आणि विविध उपक्रम राबवले जातात. वाचनालयाच्या नावाने दरवर्षी त्यांच्याकडून सगळ्या मुलांना टी-शर्ट आणि पॅन्ट मिळते. आपण त्यांचं नाव टाकून घेतो म्हणजे ठरवलं तर अनेक गोष्टी करतात. मॉडेल स्कूल अंतर्गत आपल्या माननीय सीओ आदरणीय आश्रम मित्र मॅडम यांचा उपक्रम होता की मॉडेल स्कूल शाळा. तर या अंतर्गत मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये ज्या शाळांचे लर्निंग आउटस्कोर चांगले आहे त्यांना राज्याअंतर्गत आणि राज्याबाहेर जाण्याची संधी होती. जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये नाव असल्यामुळे आम्हाला राज्याबाहेर जाण्याची संधी मिळाली. आम्ही कर्नाटक निवडलो. त्यामध्ये इस्रो सेंटर आणि अनेक प्रकारच्या ज्या ज्या काही शैक्षणिक सुविधा होत्या या अभ्यास दौऱ्यामध्ये 6 दिवसाचा अभ्यास दौरा शासनाच्या खर्चाने 6 शिक्षक 10 शिक्षक होते आमचे 6 शिक्षक आणि 26 सारखेचे विद्यार्थी 100% पूर्ण खर्च शासनाचा असेल. जवळजवळ 4.5 ते 5 लाख रुपये शासनासाठी खर्च केले. अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मुलांनी सगळा अनुभव घेतला आणि हे जे काही अनुभव आहेत हे विद्यार्थ्यांना फार वेगळे असतात. आपण इतर ठिकाणी जाऊ शकतो, मुलं जात नाही. हा अतिशय चांगला आणि उत्तम उपक्रम आहे. मला वाटते या ठिकाणी आलेले सगळे शिक्षक बांधव या पुरस्कारासाठी 100% प्राप्त आहे आणि माणुसकी नावाच्या फाउंडेशन या संस्थेनं हा पुरस्कार आयोजित केला. सन्माननीय निकाले सरांच्या नावानं हा पुरस्कार मिळतोय. एका शिक्षकाच्या नावानं दिलेला पुरस्कार आणि शिक्षक पुत्रांनी हा ठेवलेला उपक्रम यापेक्षा वेगळं भाग्य आपलं नसावं. आलेल्या सर्व गुरुवर्यांना आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या खूप काही शुभेच्छा देतो. पुरस्कार आपल्याला काय देतो? पुरस्कार प्रेरणा द्यायला शकतो. पुरस्कार काम अधिक करायला होतो. पुरस्कार वेळोवेळी आपल्याला दिलेल्या कार्याने दक्ष राहावं. समाजाने तुम्हाला एक उत्कृष्ट काम करायला संधी दिली. समाजाने तुम्हाला चांगलं माणूस म्हणून समाजात उभं केले आणि निकाली सरांसारख्या व्यक्तीच्या नावाने जर पुरस्कार मिळत असेल तर आपण सुद्धा आपल्या जनमानसामध्ये काम करत असताना पुरस्कार दिला म्हणजे कामाची गती वाढवावी लागते. पुरस्काराचं पावित्र्य राखावं लागतं आणि अशा रूपाने निकाली सरांनी इथे संधी उपलब्ध करून दिली आणि या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सरांनी केलेल्या कार्याची पावती सादर करून ठेवली त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. ठिकाणी व्यक्त केले. खरं मलाही त्यांच्या शाळेवर भेट देण्याची संधी मिळाली. गुरुपौर्णिमेनिमित्ताने मी व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणी महाविद्यालय त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि तिथे डोंगरे सर आले आणि आम्हाला शाळेवरती घेऊन गेले. खरोखर अतिशय उपक्रम त्यांचे बघितले आम्ही, खूप असे कौतुकास्पद आहे. काही ठिकाणी परिस्थिती वेगळी असते, जसं त्यांनी सांगितलं आदिवासी पाडा असेल किंवा इतर ठिकाणी असेल, परंतु त्या ठिकाणी जाणारा जो शिक्षक आहे त्याचे विचार कसे आहेत, ती परिस्थिती तिथं कशी घडवून आणायची आहे हे सर्वस्वी त्या शिक्षकावर डिपेंड असतं. आज डोंगरे सरांना मी जवळून बघतोय. माझ्या गावाशेजारी गाव ज्या प्रकारे सहकार्य करतं, गाव ज्या प्रकारे प्रत्येक कामामध्ये त्यांच्या सोबत आहे, खरोखर ते सर्व काही त्या शिक्षकांच्या विचाराचं एक यश आहे आणि प्रत्येक शिक्षकाला ते प्रेरणादायी आहे असं या ठिकाणी मला वाटतं. यानंतर मी श्री शंकर वनश्री गायकवाड सर उपस्थित असतील त्यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी परिचय द्यावा. सर्वांना नमस्कार. माझं नाव गायकवाड शंकर वनश्री, धर्मवीर गणपतदादा मोरे, निफाड महाविद्यालय या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि माझ्याकडे NCC विभाग दिलेला आहे
आणि या विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आहेत ती या ठिकाणी केली जातात. त्यामध्ये आपलं नदी स्वच्छता असेल, त्यानंतर वृक्ष लागवड असेल, स्वच्छता अभियान असतील, या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी केलेली आहेत. तसेच माझ्या विभागामध्ये आजपर्यंत 60 ते 70 विद्यार्थी जे आहेत, एनसीसी कॅडेट जे आहेत, ते सैन्य दलामध्ये आणि पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. आज या माणुसकी फाउंडेशनतर्फे जो सत्कार करायचा आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री पी.जी. शेखर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नंदलालजी शोरडिया, माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त माननीय श्री सागरजी निकाळे, आज या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजेच माननीय श्री टी.एस. निकाळे सर यांच्या स्मरणार्थ शिक्षकांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. या कार्यक्रमाचा मीही एक भाग आहे. कार्यक्रम कुठलाही असतो, या कार्यक्रमामध्ये व्यक्ती किती उंचीवरची आहे, ज्या व्यक्तीच्या मुळे आपल्याला या ठिकाणी हा पुरस्कार दिला जात आहे, त्यावर त्या पुरस्काराचीही उंची अवलंबून असते. आणि म्हणून हा एक तुमचा मान आणि सन्मान, तुमचा गौरव उंचावणारा हा कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी आलेल्या सर्व शिक्षकांचे, गुरुजनांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी थोडासा माझा अल्प परिचय देतो. मी प्राध्यापक महेश हिरे, डी.डी. बिटको बॉयज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नाशिक या ठिकाणी भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. गेल्या 18 वर्षापासून मी या भौतिकशास्त्र विषयाचं अध्यापन करतो. माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना MSCT, नीट, JEE या सर्व विषयांचं, या सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतो. HSC बोर्ड या ठिकाणी मी 16 वर्षापासून तर परीक्षक होतोच, परंतु गेल्या 2 वर्षापासून मी त्या ठिकाणी मॉनिटरचंही काम करत आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांचे ज्या नीट आणि JEE, MSCT या परीक्षांच्या पेपर सेटिंगसाठी माझं या वर्षीसाठी निवड झालेली आहे. ही निवड कशी झाली मला माहीत नाही, परंतु आपल्या HSC बोर्डचे जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, माननीय श्री मच्छिंद्र कदम साहेब, त्यांनी मला त्याचे सुतोवाच दिलेले आहेत. अधिकृत माझ्याकडे अजून लेटर मिळाले नाही, परंतु त्याचे सुतोवाच मला दिलेले. असा हा माझा अल्प परिचय आहे. या ठिकाणी मलाही या कार्यक्रमात सहभाग करून घेण्यामध्ये माझे मित्र सुरेंद्र पगारे, अधीक्षक आनंद विद्यार्थी आश्रम यांचा मोठा सहभाग आहे. मला निकाळे आणि या माणुसकी फाउंडेशनचं वगैरे खरं तर शिक्षक म्हणून मी निफाडमध्ये सुरुवात केलेली आहे. वैद्यकीय विद्यालयात मी फिजिक्स विषयाचं अध्यापन केलेलं आहे सुरुवातीला, आणि मग त्याच्यानंतर मी त्या संस्थेत लागलो. आणि म्हणून ज्या ठिकाणी माझे शिक्षक म्हणून सुरुवात होते त्या ठिकाणी माझा सन्मान होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा सत्कार होणार आहे, याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. माणुसकी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या अगदी थोड्याच वेळात आपल्या उपस्थितीत व्यासपीठावर विराजमान होतील. त्यानंतर बाहेर आलेले स्वर्गदादा घेतले. या कार्यक्रमाचा आयोजक खऱ्या अर्थानं ज्यांच्या वैचारिक विचार झालेला गुरुजनांचा सलाम आहे असे आमचे मित्र पत्रकार सागरजी निकाळे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सगळे गुरुजी,
पत्रकार बांधव, कारण मी आज या ठिकाणी दुहेरी भूमिकेत आहे. सागर भाऊंचा आणि आमचा पत्रकारितेतील एक वेगळं संबंध, वेगळं नातं, त्याचबरोबर एक शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना ची वेगळी भूमिका, अशा दोन भूमिकेत मी या ठिकाणी आलो आहे. खरं तर माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यातील प्रमुख दरवर्षी निफाड तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट सामाजिक बांध ठेवून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा गौरव माणुसकी फाउंडेशनच्या वतीने केला जातो. त्याचप्रमाणे दुसरा उपक्रम, तो खऱ्या अर्थानं आपण ज्या उपक्रमाचे साक्षीदार आपण आज आहोत, असा आदर्श शिक्षक पुरस्कार. खरं तर वडिलांच्या नावानं, वडिलांचं नाव असं अतिशय पवित्र आणि माणुसकीचं नातं जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे सागर निकाळे सर, माणुसकी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा गुणगौरव सोहळा ते आपल्या पणीने, मनाच्या मोठेपणाने ते साजरा करत असतात आणि समाजामध्ये सुंदरतेने काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांसाठी मोठ्या मनाने काम करत असतात. असं म्हणतात की समाजामध्ये जो मोठ्या मनाने काम करतो तो अतिशय उंची व्यक्तिमत्व असणारं व्यक्तिमत्व असतं ते सागर निकाळे सर खऱ्या अर्थाने आहे. जो कुटुंबामध्ये रमला त्याला पांडुरंग भेटला असं म्हणतात. असं वंदनीय व्यक्तिमत्व की जे वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ एवढ्या मोठ्या पद्धतीचं सोहळा आयोजित करतात, याचं मला खऱ्या अर्थाने खूप कौतुक वाटतं. कारण मी सुद्धा कुटुंबामध्ये रमणाराच एक जीव आहे. जीवाशिवाची भेट जर व्हायची असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबाला मोठं केलं पाहिजे, कुटुंबाप्रती आपलं समर्पण ठेवलं पाहिजे, कुटुंबाप्रती आपलं पूजन केलं पाहिजे, कुटुंबाप्रती आपली श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून माझ्यासाठी माझं पांडुरंग जे असेल ते माझे वडील आहे. माझ्यासाठी माझा लक्ष्मण असेल तो माझा भाऊ असेल. माझ्या भावाचं आणि माझ्या वैयक्तिक नातं जर सांगायचं ठरलं तर मी दोनच शब्दात सांगेल, ते म्हणजे दोन शरीर आणि एक आत्मा. एवढ्या उंची पदापर्यंत पोहोचण्यासाठी जे महत्वाचं काम असेल ते माझ्या भावाचं आहे आणि माझ्या भावाचं नाव आहे किरण. खूप त्यांचं कौतुक करतो आणि सर्व मान्यवरांचेही स्वागत करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. मनपूर्वक स्वागत. माणुसकी फाउंडेशन आयोजित गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण संपन्न करत आहोत ते नाशिक पोलीस परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक आदरणीय बीजी शेखर साहेबांचं आगमन या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे. मी सांगितलेलं विनंती करतो आपण साहेबांना घेऊन सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. जे मान्यवर शिक्षक आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची जी काही सहकारी पाठीमागे आहेत त्यांना विनंती आहे बसण्याची जागा आपल्याला उपलब्ध असेल तर कृपया आपण असं नसतो भाऊ जोरदार टाळ्या आपण साधारण चालणारी पिढी एका बाजूला बघत असताना समाजात चांगल्या घड्यावर चांगलं रुजावं, चांगली संस्कार आणि मूल्य असणारी पिढी समोर यावी यासाठी म्हणून निफाड शहर परिसर तालुका आणि जिल्ह्यामध्ये ज्या काही संस्था काम करतात त्या संस्थांच्या मांदियाळीतलं महत्वाचं नाव अर्थात माणुसकी फाउंडेशन आणि त्याचे अध्यक्ष संस्थापक असलेले सागर निकाळे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष निफाडमधील वंचित शोषित घटकांसाठी काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. आणि असाच एक उपक्रम दरवर्षी शिक्षक दिनाच्या अर्थात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं शिक्षकांचा सन्मान त्यांचा गौरव माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं होत असतो. आणि आजचाही तोच कार्यक्रम आपण स्मृतिशेष शिक्षकांचा गौरव आज आपण या ठिकाणी करत आहोत. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले खरं तर या नाशिक पोलीस परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक, ज्येष्ठ लेखक, साहित्यिक आणि राष्ट्रपती पुरस्कारानं ज्याचा सन्मान करण्यात आला असे आदरणीय बीजी शेखर साहेब आपल्याला उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय
शिवाजीराजा रेवले, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय डी.के. नाना जगताप, आदरणीय ज्ञानेश्वर मौली, आदरणीय नामदेवजी गायकवाड, पाठीमागे बसलेले आदरणीय दत्तकाका आयुक्ते, शेखरजी देसाई, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर या ठिकाणी आहेत. आपलं माणुसकी फाउंडेशनच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण निकाळे सरांच्या प्रतिमेच्या पूजनेने या ठिकाणी करूयात. की आदरणीय शेखर साहेबांना आणि व्यासपीठाला विनंती करतो की आपण यावं आणि सरांच्या प्रतिमेचं पूजन. स्मृतिशेष PS निकाळे सरांच्या विचारांना त्यांच्या कार्य मनपूर्वक धन्यवाद विनंती करायला आवडेल. पुन्हा एकदा असं स्वभाव. यानंतर माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय राहुल सोनवणे यांना विनंती करतो की आपण मान्यवर. शिक्षक दिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी प्राध्यापक PS निकाळे सर यांच्या स्मरणार्थ आज जो आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आदर्श प्रशासक, आदर्श वक्ता, आदर्श लेखक तसेच सर्वांना मार्गदर्शक आदरणीय संजयजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं परत स्वागत. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा पुरस्कार प्रदान सोहळा आपण संपन्न करत आहोत ते आदरणीय विजय शेखर साहेबांचा परिचय आपल्यासाठी थोडं नक्कीच कर्मप्राप्त आहेत. साहेब IPS अधिकारी म्हणून साहेबांनी काम केलं. त्यांचं शिक्षण BE प्रोडक्शन मध्ये झालेलं आहे. MA पॉलिटिकल, MA इतिहास, PhD, LLB, BA, डिप्लोमा इन जर्नलिझम यासारख्या अनेक डिग्र्या सरांनी संपादन केलेले आहे. अप्पर पोलीस आयुक्त, क्राईम ब्रांच, मुंबई या ठिकाणी त्यांनी आपली सेवा. त्याचप्रमाणे पोलीस अनेक कविता, काव्यसंग्रह साहेबांनी रिटायर नंतर आणि त्या सेवेमध्ये त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. प्रबोधनी संकेत, मोर्नाकाळचे बिंदू, प्रतिबिंब, शोध सत्याचा शोध, दक्षता, राजवीर प्रतिशोध, शूर सेनापती, संतांचे आणि पोलीस अंमलदारांचे अधिकार व कर्तव्य यासारखी पुस्तकं साहेबांची प्रकाशित आहेत. महाराष्ट्र राज्य पोलिसांचं पहिलं साहित्य संमेलन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण सत्रांमध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट अन्वेषक पदक हेही सरांनी संपादन केलेलं. असा बराच 7 ते 8 पानांचा शिवाजीराजा परिचय माझ्याकडे आहे. सरांचं इतकं मोठं काम करतं महाराष्ट्रभर देशभर आहे. अशा वक्त्यासाठी, अशा पावड्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत. अशा कार्यक्रमाचं मान्यवरांसाठी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यापूर्वी कार्यक्रमाचे आयोजक आणि माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांना विनंती करतो की आपण यावं. आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संपन्न करावं. आपण सांगायचं माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आज आपण गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ज्याची वाट बघत होतो आदरणीय शेखर साहेब यांचा कार्यक्रम आम्हाला माणुसकी फाउंडेशनच्या वतीने निफाड या ठिकाणी घ्यायचा होता. गेल्या 2 वर्षापासून साहेबांची तारीख आम्हाला मिळत नव्हती, परंतु आमचे पत्रकार साहेब, देसाई साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या मागे लागून आज ती तारीख आम्ही घेतली आणि साहेबांना आपल्या या कार्यक्रमासाठी बोलवलं. करतात जसे साहेब तुमचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 30-40 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक दान त्यांनी केलं, शिक्षणाचं दान केलं. ते असे आमचे वडील माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक PS निकाळे सर यांच्या नावाने आम्ही दरवर्षी हा गुणवंत शिक्षक पुरस्कार या ठिकाणी देत असतो. तर वडिलांच्या सोबत जे लोकांनी काम केलं किंवा ज्यांचा परिचय आहे, ज्यांच्या माध्यमातून काही लोकांच्या संपर्कात जोडले गेले असे तालुक्यातील जे काही गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा सन्मान आम्ही दरवर्षी साहेब या निमित्ताने करत असतो. आणि हा कार्यक्रम जो आम्ही करतो तर वडिलांनी आज 4थं वर्ष आहे. वडील आज आमच्या सोबत नाहीये. 4 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत असतो. पण वडील जरी आज आमच्या सोबत नसते तरी त्यांचे विचार, त्यांचा वारसा आम्ही जो आहे, आमचे बंधू निलेश निकाळे ते देखील NUP मध्ये शिक्षक आहे. आम्ही सगळे मिळून हा जो शैक्षणिक वारसा आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी पुढे चालवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो का अशा थोर व्यक्तीच्या जन्मी पोटी आमचा जन्म झाला आणि त्यांचं
वडील आज 4 वर्षांनंतर गेल्यानंतर सुद्धा त्यांचं जे कार्य आहे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला जी संधी भेटली. तर आमची आई, वहिनी, भाऊ सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळं आमचा निकाल परिवार उपस्थित आहे. साहेब, माणूस जातो परंतु त्याचे विचार कधी संपत नाही आणि तेच विचार घेऊन आज आम्ही या ठिकाणी हे जे शिक्षक गुणवंत पुरस्कार सोहळा आहे या ठिकाणी आयोजित केला आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला. मी जास्त काही बोलणार नाही. तर साहेब, आम्ही 2 वर्षापासून आपली वाट बघत होतो. त्यामुळे खरं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं आहे ते खरं आपण व्यक्तिगत विकासात गुंजन सहभाग या माध्यमातून आपण आम्हाला संबोधित करणार आहात. त्यामुळे मी माझा जास्त वेळ घेणार नाही. तर या ठिकाणी मला अनेक शिक्षकांनी घडले आहेत. साळुंखे मॅडम आहे, आमच्या सानप मॅडम आहे, रोटे सर आहे, फुगे सर आहे, हे सर्व शिक्षकांनी या ठिकाणी मला घडवलं आहे. आणि साहेब, त्यांचा सन्मान मला या ठिकाणी करायची संधी त्यांनी मला दिली. खरं तर मी सुद्धा खूप छोटा कार्यकर्ता आहे. या लोकांनी मला शिक्षण घडवलं आणि आज त्याचा सन्मान या ठिकाणी करतोय आपण. आमच्या विनंतीला मान देऊन हे सर्व शिक्षक लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सगळ्यांची मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर सन्मान करूयात. आदरणीय श्रीकरांची बोली आणि विनंती आहे कृपया आपणही व्यासपीठावर येऊन आसन करावं. आपल्याही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिला सन्मान आपण करत आहोत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय विजय शेखर साहेबांचा सन्मान आपण करत. कार्यक्रमाचे आयोजक आणि मानुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांना विनंती आहे हा सन्मान आपण सन्मान करावा. सागरने जे हा उपक्रम सुरू केलेला आहे
तो अत्यंत अभिनंदनीय आहे. आजकाल वडिलांचा वारसा चालवण्यामध्ये फारसा रस नसणारा वाढाच सुरू झालेला, परंतु वडिलांचे विचार मी मागे भेटलो त्यावेळेला तो बऱ्याचदा मला घरी घेऊन गेला तर बऱ्याच वेळेस तो वडिलांबद्दलच बोलतो. तर एखादा शिक्षक समाज घडवत असताना स्वतःच्या मुलालाही किती सुसंस्कृत करू शकतो हे सागरकडे बघून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून सागरचंही मी अभिनंदन करतो. मित्रांनो, एखादा आपल्यावरती जबाबदारीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला जे सांगितलं, एखादा इंजिनियर जर चुकीच्या पद्धतीने झालं तर 2-4 फुलं पडतील, फारसं नुकसान होणार नाही. एखादा डॉक्टर कॉप्या करून झाला, 2-4 पेशंट मरतील, त्याचा धंदा दवाखाना बंद पडेल. पण एखादा शिक्षक जर चुकीच्या पद्धतीने झाला तर एक अख्ख्या पिढीचं नुकसान होऊ शकतं आणि ते समाजाच्या दृष्टीने फार विघातक असतं. म्हणून त्याची केवढी मोठी जबाबदारी ही आपल्यावरती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, अनेक शोध लागले. दिव्याने दिवा लावणारा शोध अजून लागलेला नाही की एक बल्ब घेतला आणि त्याने दुसऱ्या बल्बाला स्पर्श केला तर दुसरा बल्ब लागत नाही. परंतु आपण सगळे बल्ब नाही आहोत. बऱ्याचशा रिटायर झालेल्या लोकांना समाज उडालेले बल्ब म्हणतो, परंतु शिक्षक हा कधी उडत नाही. आणि शिक्षक हा दिवा आहे, शिक्षिका ही पंथी आहे. एका दिव्याने हजारो दिवे पेटवता येऊ शकतात, एका पंथीने हजारो पंथ्या पेटवता येऊ शकतात आणि समाजामधला अज्ञानाचा अंधार आपल्याला दूर करता येऊ शकतो. एवढी मोठी जबाबदारी आपल्याला समाजानं दिलेली आहे आणि ती आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडतो. म्हणून माणुसकीने आपली नोंद घेतलेली आहे. मी माणुसकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. तुमचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं सागरने, मलाही खरं म्हणजे शेखर साहेबांना ऐकायची फार उत्सुकता होती आणि म्हणून मी धावत पळत इथे पोहोचलो आणि आपल्या सगळ्यांच्या सहवासाचा आनंद मला घेता आला, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण सर. सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले हरिभक्त पारायण कीर्तन प्रवचनकार आणि कीर्तनकार आदरणीय ज्ञानेश्वर मनुष्य न्यायालयामध्ये आहे. आपण आहोत. आपलं मनोगत आता शुभेच्छा आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करा. आदरणीय ज्ञानेश्वर मी बोलण्यासाठी उभा आहे पण आवाज मात्र बसलेला आहे. असो, आज आपण या पवित्र निफाडच्या भूमीमध्ये आदर्श असणारे जे गुणवंत शिक्षक आहेत यांना पुरस्कार प्रदान जो सोहळा संपन्न होतो आहे, या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. अर्थातच या ठिकाणी थोडंसं काही साहित्यिक भाषेमध्ये मी या ठिकाणी बोलेल. जीवनामध्ये आदर्श शिक्षक होण्यासाठी शिक्षक गुणवंत पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये माणुसकी जोपासण्यासाठी सागरासारखं अंतःकरण पाहिजे. आमचे सागर भाऊ नेकाळे यांनी हा अतिशय आदर्शपूर्ण कार्यक्रम याचं आयोजन या पुण्यपावन भूमीमध्ये केलेले, या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष किंबहुना असणारे प्रमुख वक्तृत्व ज्यांच्याकडे आपण पाहतो आहे, तर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचं शिखर गाठलेलं आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये विद्येचं शिखर गाठलेलं आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्तृत्वाचं शिखर गाठलेलं आहे, असे सन्माननीय श्री शेखर साहेब ऐकणार आहोत. यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सन्माननीय श्री शेखर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नाना असतील, इतरही सन्माननीय मंडळी, यासह समाजामध्ये ज्यांची अतिशय उच्च आणि पवित्रतेची भूमिका आहे अशी असणारी सर्व शिक्षक वृंद मंडळी, मी सर्वांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा सांगतात, अर्ध काचेसाठी पंक्ती हाती धरली पाठी, तैसे संत जी क्रिया करून द्यावी ती अंगी. या जगामध्ये आता आपण जर पाहिलं तर मी या असणाऱ्या संपूर्ण समाजामध्ये अतिशय वयाने लहान आहे. माझ्या समोर असलेले जी काही मंडळी आहेत ती फार मोठी अशा पद्धतीची मंडळी. यामध्ये आता आमचे असणारे पांडुरंग कर्डिले सर, नाही खऱ्या अर्थाने शिवते सर आहेत,
यांच्या हाताखाली आम्ही शिकलो. पण तरी सुद्धा आज मला या ठिकाणी बसण्याचा सन्मान मिळाला ते फक्त या शिक्षकांमुळे मिळालेलं आहे. आणि म्हणून आज मी या असणाऱ्या शिक्षकांच्या समोर इथे बसू शकतो. म्हणून शिक्षकांची जी भूमिका आहे ती जीवनामध्ये अतिशय उच्च अशा पद्धतीची भूमिका आहे. खऱ्या अर्थाने या समाजामध्ये यांचा, या गुणवंत असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि तो करत असताना आमच्या सागर भाऊंनी आपले जे वडील आहेत या वडिलांचा असणारा जो वारसा आहे तो आपल्या जीवनामध्ये चालवलेला आहे. शास्त्रकार वर्णन करतात, विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही बंध्या विजानाती पूर्वी प्रसव वेदना. प्रसूतीच्या वेदना काय आहेत हे कळण्यासाठी ती वेदना तिलाच करतात तिची प्रसूत झालेली आहे. नाहीतर मग आता एक महिला बिचारी तिचं पोट दुखायला लागलं आता त्या प्रसूतीच्या वेदनेमुळे, आणि एक म्हातारी वांसबाई त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर म्हटलं एवढं आकांत तांडव करायला तुला काय झालं? कधी कधी पिठलं खाल्यानंतर माझं पण पोट दुखत असतं. बाई, पिठलं खाल्यानंतर पोट दुखणं वेगळं आणि प्रसूतीच्या काळात वेगळ्या. म्हणून प्रसूतीचं दुःख ती जाणू शकते की जी प्रसूत झाली. तशी विद्वानाची ताकद ही विद्वानाला कळत असते, ती अज्ञानाला कळत नसते. सजनो, आज हा जो शिक्षक वर्ग आहे हा मला वाटतं या देशाचा कणा आहे. आणि म्हणून अशा असणारे आदर्श शिक्षक वृंद जी मंडळी आहेत या मंडळींच्या बाबतीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा असणारा हा जो जयंती उत्सव आहे या जयंती उत्सवाचं औचित्य साधून आणि आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. बघा, जीवनामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत यांचं कार्य सुद्धा अतिशय उच्च आहे. आणि म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जयंतीचं औचित्य या ठिकाणी साध्य करून आणि हा अतिशय सुंदर पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या सागर भाऊंनी आयोजित केलेला आहे. कालच त्यांनी मला पुनश्च एकदा आठवण करून दिली की माऊली तुम्हाला या सोहळ्यासाठी यायचंय. सजनो, ध्यानात ठेवा, या ठिकाणी आमचे निकाळे सर जे आहेत, मला वाटतं त्यांच्या नावामध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य लपलेलं आहे. नि म्हणजे जीवनामध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये निष्ठा राखली, जे निष्ठावंत होते. का म्हणजे या शिक्षकी पेशामध्ये ज्यांनी काबाड कष्ट केलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने काळे जो शब्द आहे त्याच्यामध्ये नि म्हणजे नाही, ज्यांच्या जीवनामध्ये थोडे सुद्धा काळे भेदपणा नव्हता, अगदी स्वच्छ अशा पद्धतीचं अंतकरण होतं, असे असणारे सन्माननीय श्री निकाळे सर खऱ्या अर्थाने ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी गुरुस्थानी आहेत. आणि म्हणून निकाळे सरांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मला अतिशय आनंद वाटतो. कारण का अशी संतती आमच्या सागर भाऊ सारखी संतती जन्माला येण्यासाठी जगद्गुरु तुकोबा सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि मी सांगत असतो अशुद्ध बीजापोटी फळे बावळे भांगती, नाही का? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचा वारसा आमच्या सागर भाऊंनी आणि चांगल्या पद्धतीने जोपासलेला आहे. आमच्या आश्रमामध्ये सुद्धा सागर भाऊ येतात आणि आल्यानंतर आमच्याकडे एक छोटंसं गुरुकुल आम्ही प्रारंभ केलेलं आहे. या असणाऱ्या गुरुकुलाच्या कार्यामध्ये सुद्धा सागर भाऊ आले आणि आल्यानंतर सागर भाऊंनी मला सांगितलं, माऊली, हे जे गुरुकुल आहे खऱ्या अर्थाने तुम्ही या देशाचे आधारस्तंभ घडवण्याचं कार्य तुमच्या हातून घडत आहे. आणि मी खऱ्या अर्थाने माझ्याकडे आता 50 मुलं आहेत. परंतु माझी अशी इच्छा आहे की त्या 50 मुलांपैकी किमान 4-2 तरी IAS ऑफिसर किंवा शेखर साहेबांसारखे एखादा तरी त्या ठिकाणी घडवेल अशी माझ्या जीवनामध्ये प्रतिज्ञा आहे. मी त्या मुलांच्या बाबतीमध्ये माझी इच्छा आहे एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी एवढं उच्चतेला कोणी जाऊ शकत नाही, तरी सुद्धा माझी इच्छा आहे एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी घडावा, एखादा शाहू छत्रपती शाहू त्या ठिकाणी घडावे, फुले त्या ठिकाणी घडावे अशी माझी त्या ठिकाणी सदिच्छा आहे. आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः शेखर साहेबांचा आणि माझा प्रथम परिचय झाला. तसं तर या पोलीस डिपार्टमेंट मधले चांगले उच्च पदाला पोहोचलेले अनेक अधिकारी मंडळी हे आमच्या आश्रमात येत असतात. त्यांचं आणि माझं फार सख्यत्व आहे. मी माझ्या जीवनामध्ये निर्णय केलेला आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावणे भाळा माळ घालू नये गळा, कट्टा वृषभ दाना तरुण मागू नये जना, शेखर साहेब स्विफ्ट इंडिका शियाना, डिझेल पेट्रोल मागू नये जना, तुका म्हणे द्रव्य घेती
देती तेही नरका जाती या न्यायाने शेवटच्या क्षणापर्यंत कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा घेणार नाही अशी प्रतिज्ञा मी माझ्या जीवनामध्ये केली आहे. आणि म्हणून हाच आदर्श मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगत असतो की बाळांनो, तुमच्या जीवनामध्ये मी वारकरी संप्रदायाचे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार देणार आहे, निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार देणार आहे. किंबहुना तुम्हाला चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व शैली तुमच्यामध्ये निर्माण व्हावी शेखर साहेबांसारखी अशी माझी सुद्धा धारणा त्या ठिकाणी आहे. परंतु मी त्या ठिकाणी एकच सांगितलं, कीर्तनाचा उपयोग जो आहे तो समाज प्रबोधनासाठी करायचा. किंबहुना कीर्तन मी तुम्हाला का शिकवतोय, तुमच्या जीवनामधलं जे वक्तृत्व आहे ते वक्तृत्व अगदी आकाशाला भिडावं, तो दूर त्या ठिकाणी व्हावी. परंतु मात्र भावी कालखंडामध्ये कीर्तनापासून 1 रुपया सुद्धा आपल्याला जीवनामध्ये मिळवायचा नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये तसं BA कंप्लीट केलेलं आहे. MA इंग्लिश करत असताना पुढचे 6-7 महिने केले, त्याच्यानंतर 7 वर्ष मी आळंदीला राहिलो. मी आजही माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी लेखणी घेऊन खडू घेऊन मुलांना त्या ठिकाणी गणित शिकवतो, मुलांना विज्ञान शिकवतो आणि मुलांना इंग्रजी सुद्धा शिकवतो. कारण का, ते भावी या असणाऱ्या आपल्या देशाचे आधारस्तंभ आहे. म्हणून सर तुम्हाला विनंती आहे, मी मागाशी सगळं बोलून गेलो की मी आताच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या असणारी जी छोटी चिमुकली मुलं आहेत त्याच्यामध्ये एक कन्या मध्य प्रदेशमधून आलेली आहे. एवढे गुणवंत मुलं आलेले आहेत. म्हणून सरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या आश्रमात पाचारण करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आमच्या सागर भाऊंनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, सागर भाऊ तुम्हाला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि इतर सर्व मान्य मंडळी आहेत, तुमच्या चरणारविंदावरती नमस्कार करतो. आणि माझे समोर असणारे संपूर्ण जे गुरुतुल्य अशा पद्धतीचे शिक्षक वृंद आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. आणि माझ्या 2 शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. धन्यवाद मौली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवसेना आपला अध्यक्ष मंडळ आपल्या शुभेच्छा या कार्यक्रमाचे स्वागत करूयात. आदरणीय शिवसेना आज आपण या ठिकाणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षक दिन साजरा केला जातो. आणि निमित्त आहे की आपल्या सर्वांचे मित्र ज्यांनी तुमचा या ठिकाणी सन्मान आयोजित केला ते माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे, त्यांचे पिता श्री PS निकाळे सर यांच्या स्मरणार्थ हा गुणवंत शिक्षक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे ते माननीय या नाशिक जिल्ह्याचे, नाशिक विभागाचे या परिक्षेत्राचे सेवानिवृत्त महानिरीक्षक. सध्या ते खरं तर आपल्याला तेही ज्ञात असणं आवश्यक आहे की ते दिल्लीला PM ऑफिसला एक महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. माझ्या अगोदर सुहासनी ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचलन करीत आहे ते सुहास गोळेकर सर यांनी शेखर साहेबांबद्दल सगळी माहिती सांगितलेलीच आहे. खरं तर साहेब तुमचं या ठिकाणी निफाड नदीमध्ये सहर्ष स्वागत आणि तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी आनंद या गोष्टीचा होतो आहे. ते निफाडला आम्ही ज्यावेळेस व्याख्यानमाला आमची चालते ना आम्ही त्यावेळेस 2 वर्षापासून प्रयत्न केला. एकदा तुमची तारीख मिळाली आणि नंतर कॅन्सल झाली. खरं तर मला उशिरा कळलं की शेखर देसाई मार्फत करायचं गेलो असतो. ती तारीख आम्हाला मिळाली असते. पुढच्या वेळेला एका शेखरचं दुसऱ्या शेखरला ऐकावं लागतं. असे शेखर साहेब आपल्याला खरं तर या ठिकाणी लाभलेले आहेत. या निमित्तानं उपस्थित असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, आमचे मार्गदर्शक, माझे सहकारी, माझे मित्र, या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली उपस्थित आहेत. त्यांचं भाषण झालं पण ही दुसरी ज्ञानेश्वर माऊली, त्यांना आपण DK नाना म्हणतो पण त्यांचे नाव ज्ञानेश्वर आहे. हे DK नाना जगताप, ज्ञानेश्वर माऊली, शिक्षक नेते संजयजी चव्हाण, रामगड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शंकरराव कोल्हे
माननीय वकील साहेब, आमचे पत्रकार मित्र शेखर देसाई, दत्ता काका रायटे, कौशल पाटील, तर सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे. असं म्हटलं जातं की प्रत्येक आई बापाला, प्रत्येक पुत्र संततीला चांगले आईबाप असतात. प्रत्येक आईबापाला चांगली पुत्र संतती असेलच याची काही गॅरंटी नाही. परंतु शेखर सागर खरं तर या निमित्ताने आम्हाला अभिमान यासाठी वाटतो की तुझ्या वडिलांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ तू गुणवंत शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. म्हणजे तुझे वडील भाग्यवान आहेत आणि तूही भाग्यवान आहे की तुला असे चांगले वडील मिळाले आणि तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी पुत्र संतती लाभली, यासाठी तुम्ही दोघेही भाग्यवान आहात. आणि खरी माणुसकी जी असते की जी ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्या क्षेत्रामध्ये कुठलेही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं त्यांना त्यांच्या पाठीवर स्वतःची भाग केली. तर मला असं वाटतं की या जगात दुसरं कुठलं नाही. तर ज्ञानदानाचं पवित्र काम आपण सर्व मंडळी करीत आहात. मागे एकदा शेखरनी मला वाटतं गुणवंत शिक्षकांचा सत्कार, आदर्श शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी केला. आणि माणुसकी फाउंडेशनची जर कामं तुम्ही म्हणाल तर म्हणजे तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे तृतीय पंथीयांचा सत्कार असू द्या किंवा ज्यांना फक्त मुलीचा आहे त्या मुलीचा तिचा जन्म सोहळा त्या दिवशी तिच्या आईबापाचा सत्कार असू द्या, बेकारांना बँकेत वाटप असू द्या, ऊसतोड कामगारांना असू द्या, अनेक कार्यक्रम शेखरनी म्हणजे खरं तर खरं तर दोन शेखर माझ्या तोंडात ते सागर खरं तुम्ही म्हणतो सागर तुला ते केला ना सागर लगेच तर सागर तो जे काम आतापर्यंत जे केलं शेखर साहेब मला तुम्हाला बोललो नाना नाही बोलले 5 वेळा भुजबळ साहेब त्या सागरच्या कार्यक्रमात आले आणि त्या कार्यक्रमाचे मी अध्यक्ष आणि आजही योगायोग असता की एनटी काका अध्यक्ष होते परंतु ते आले नाही म्हणजे आईचा अध्यक्ष मीच आहे. एवढं प्रेम त्या सागरचा आपल्यावर आहे. खरं माणुसकी फाउंडेशनची सगळीच मंडळी नाना फार चांगलं काम करतात. शिक्षक आदर्श म्हणजे मला तर असं वाटतं की आदर्श असल्याशिवाय तू शिक्षकच होऊ शकत नाही. प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असतो पण त्यातली त्यात तो अजून चांगलं काम करतो किंवा काही शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान करून इतरांनी आदर्श घ्यावा आणि तुम्हाला सुद्धा अजून त्याची प्रेरणा मिळावी. खरं तर तुमचा सन्मान होणं मला असं वाटतं की ही तुमची अजून जबाबदारी वाढते. कारण एकदा आदर्श शिक्षक म्हणजे तो कुणी दिला याच्यापेक्षा तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याचा अर्थ असा आहे की अजून तुम्ही चांगलं काम करावा. मला म्हणजे खरं तर असं म्हटलं जातं की एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन याच्यामध्ये जग बदलण्याची ताकद आहे आणि ते जग तुम्ही बदलून दाखवलं. हे तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषणावरून ऐकलं की मी कसा घडलो तर तुमच्यामुळे घडलो आणि त्यांनी हे सांगितलं तर शेखर साहेब एवढ्या मोठ्या पदावर गेले याचं कारणच असं आहे की जे तुमच्या म्हणजे शिक्षकांचे प्रतिनिधी आहात. हा गुरुजनांचा आदर आहे आणि गुरुजनांचा आदर करणं गुरु कोण असतो, शिक्षक कोण असतो आणि तो शिकवतो, तो ज्ञान देतो. मी अनेक वेळा म्हणतो की ज्ञान आणि प्रेम या 2 गोष्टी असतात त्या दिल्याने कधीच कमी होत नाही आणि ते काम तुम्ही करत असाल तुझ्या हयातभर. त्यांच्या पिताश्रेणी ज्या निकाळे साहेब ज्यांनी त्यांचे वडील PS निकाळे यांनी उद्या हयातभर ते म्हणजे ज्ञानदानाचं पवित्र काम केलं आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या मुलांना की आपण आपल्या वडिलांच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ शिक्षकांचा सत्कार करावा ही उर्मी ही प्रेरणा मिळणं मला असं वाटतं की हे कदाचित मी असं म्हणतो एक वेळ आपल्याला तीर्थक्षेत्रात जाता नाही आलं तरी चालेल परंतु आपल्या सारख्यांचा सन्मान होणं मला असं वाटतं पुण्यतीर्थी तोंडापाठी देव रोकड असताना तीर्थात जाऊन या काय तुवा केले चर्म प्रक्षालने वरी आपण काय करतो तीर्थाला नाही गेलो तरी चालेल असं म्हटलं. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली यांचं मला आपण दाखवला की मायबाप केवळ काशी तेने दावे तीर्थास
जिस घर में माँ बाप बसते उस घर में भगवान बसते आणि आई वडील आणि तारून यांची गोष्टी अशा असतात की माणसाला जीवनात त्या एकदाच मिळतात, त्या गेल्यानंतर त्याच महत्व कळतं. शेखर आपलं सागर तुझे वडील जाऊन आज 4-5 वर्ष झाले, तुला खरं तर ते पावलं त्यांची आठवण आली असेल. तुला भरभरता मायेचा प्रेमाचा असा आधार तुझ्या वडिलांचा केला आणि तू आल्या तो असा बोलला की तुमच्या सगळ्यांमध्ये मला माझी मी अगोदर एक चक्कर मारून गेलो, आल्या तू माझ्या पाया पडला की मला तुमच्यामध्ये माझी वडील दिसतात. खरं तर दुसऱ्याच्या वडिलांमध्ये, तुमच्या शिक्षकांमध्ये माझा शिक्षक असलेला बाप, माझा गुरु असलेला बाप तुमच्यामध्ये पाहणं, याच्यासाठी मनाची फार मोठी उदात्त भावना असावी लागते आणि ती भावना या माणुसकी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. शेखर साहेबांचे बोलायच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं, मी काल परवा मला तर 4-5 दिवसापूर्वी सागरने मला ती कार्यक्रमाची पत्रिका टाकली आणि शेखर साहेबांचं प्रमुख अतिथीचा शुभ हस्ते सत्कार करणार होते. मला जसं कळलं ते मी त्याला एकच प्रतिक्रिया दिली की फार भारी माणूस फार मोठा माणूस. शिक्षक म्हणजे काय, जो शिकवतो तो शिक्षक. शेखर साहेब फक्त पोलीस अधिकारी नाही, अनेक बाबतीत मी तुम्हाला सांगतो की त्यांनी आतापर्यंत म्हणजे कसं पोलिसातला माणूस कसा असतो, पोलिसातला साहित्यिक कसा असतो, पोलिसातला शिक्षक कसा असतो याचं उत्तम उदाहरण जर असेल तर ज्यांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान होणार आहे ना, हे शेखर साहेब आहे. तर तुम्ही सांगा म्हणजे निवृत्तीनंतर पंतप्रधान कार्यालयामध्ये ज्या माणसाचं पुन्हा एकदा सिलेक्शन होतं, तो माणूस किती मोठा असेल आणि अशा मोठ्या माणसाच्या हस्ते तुमचा सन्मान होणं, मी त्यांनाही शिक्षकच म्हणेल. एका घडवणाऱ्या माणसाच्या हस्ते, एका साहित्यिकाच्या हस्ते तुमचा सन्मान होणं, खरं तर सागर ही मोठं फार याच्यापेक्षा दुसरं भाग्याचं लक्ष तुमचं आणि आमच्या आवश्यकता. आमच्या सगळ्याला आनंद याचा होतो की खरं तर आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपण सगळी मंडळी काम करतो, परंतु आपल्याला सुद्धा घडवणारा एक शिक्षक होता. आपण म्हटलं जातं, आपण म्हणतो की पहिले आई वडील आपले हे गुरु असतात, नंतर शिक्षक असतात. खरं तर प्रत्येक तुमचा सन्मान होणं हे गरजेचंच आहे. पण मी असं म्हणेल की विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र गचले, आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हणाले होते. आणि खरं तर आद्य म्हणजे आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावानं आपण शिक्षक दिन साजरा करतो, पण मला असं वाटतं खरा शिक्षक दिन कोणता असेल, ज्या महात्मा फुल्यांनी आणि ज्या सावित्रीबाईंनी तुम्हाला सगळ्यांना शिक्षित घडवलं. कदाचित जर सावित्रीबाई जन्माला नसत्या आल्या तर मला असं वाटतं तुम्ही या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी नसता. मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की तुम्हा माय मावल्यांना, तुम्हा महिलांना, तुम्हाला स्त्रियांना 2 आईबाप आहे. एक तुमचे घरच्यांनी जन्म दिल्याचे तुमचे आईबाप आहे, ते एक आईबाप आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा आपले आईबापच आहेत. म्हणून आपण या ठिकाणी हा सन्मान सोहळा घेण्यासाठी आलो आहोत. आणि मी असं म्हणजे 5 वर्ष, आता तर 3 वर्षाचा मुलगा झाला का तर त्याला शाळेत घालतो, पण पूर्वी 5 आमच्या काळात 5-6 वर्षाला घालायचे. 3 वर्ष फक्त आईबाप सांभाळतात, उरलेले सगळे दिवस तुम्ही सांभाळतात. कारण आता स्वतः मी तर आजोबा आहे, मलाही अनुभव आहे की जर कधी सुट्टी 2 ते सुवास 3 दिवस मध्ये आता लागोपाठ 8 करतं काल परवा सुट्टी होती ना, ते नातू एवढे त्रास द्यायला लागले. सर आता शाळा तिथं बरं झाला सुद्धा शाळेत घेऊन टाकतात. तुम्ही 3 दिवस जर तुमचे पालक म्हणजे त्यांचे आईबाप किंवा आम्ही आजोबा त्यांना 3 दिवस फक्त सांभाळू शकत नाही किंवा शाळेच्या टायमावर 2-3 तास सांभाळू शकत नाही. तुम्ही त्यांना घडून म्हणजे तुम्ही जर तो ज्ञानरूपी दुसरा जन्म देता, त्याच्या अर्थाने मी म्हणलो की तुम्हाला त्यांना 3 वर्षानंतर तुमच्या ताब्यात दिले की त्यांना डायरेक्ट शेखर साहेबच घडून आणतात. इतके मोठे तुम्ही, इतकं महान तुमचं व्यक्तिमत्व असतं. आणि म्हणून जाता जाता मी सागर जाता पुन्हा एकदा तुला सांगेल नाना तू बोला ना, नाना काय नाना तो नाना याला विसरू नाना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तर कोणी आपल्यासाठी एक मन आहे का आपल्यासाठी कोणी हातभर लावतं किमान आपण हितभर आपण लावलं पाहिजे. सागर तुला धन्यवाद यासाठी देतो. आणि सागर ज्या माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम करतो आहे, तुला अजून ऊर्जा मिळावी. तुला भाऊसाहेब पाटील आपलं एक करता का आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की अशा माणसांना खरं तर तू यांच्या पाठीवर शाबासकी काम करतो आणि तुझ्या पाठीवर शाबासकी यासाठी दिली पाहिजे. तुला अजून ऊर्जा मिळावी. तुला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी आमच्या सगळ्यांची सामाजिक राजकीय क्षेत्रात आम्ही कार्य करतो ना, आपण भुजबळ साहेबांना एकदा बोललं पाहिजे की याला न्याय द्या म्हणून. वनसगाव यांचं गाव वनसगाव आहे, भुजबळ साहेबांच्या कार्यक्षेत्रात आहे. मी स्वतः एका साहेबांना बोलतो या जर तुला अजून याच्यापेक्षा जर अजून पाठबळ मिळालं तर
अजून चांगलं काम करशील आणि ते काम आम्हाला पाहायला मिळावं. आम्ही सगळेजण या निमित्तानं प्रमुख पाहुणे मिळावं. तुमच्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी करता आला. खरं तर आमचा एक नाव त्याच्यामध्ये आहे. हे पुण्याचं काम तुझ्या हातून घडतं आहे म्हणून मी तुला एकदा शुभेच्छा देतो. आणि आपल्याला ज्यांना ज्यांना पुरस्कार या सागरने दिला या माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना सन्मान तुमचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून जो झाला त्याच्या तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण ज्यांचा नसलाही झाला मी अगोदरच म्हणतो की आदर्श असल्याशिवाय शिक्षकच होऊ शकत नाही. सगळे शिक्षक हे आदर्श असतात म्हणूनच ते शिक्षक होतात. आणि त्याची तर मी मध्ये त्या अंधस्कूलची एक शाळा पाहिजे अशा अनेक शाळा साहेबांनी एकदा जर्मन भाषामध्ये मला खरं तर एकदा बारडे सर मी परवा बोललो. मी असं बोललो की सर आता आपल्याला प्राथमिक जिल्हा परिषदच्या शाळा चालवणं फार अवघड गोष्ट झाली आहे. त्याचे कारण आपण शोधले पाहिजे. त्यांनी एक कारण महत्वाचं सांगितलं ते मला कधीच वाटलं नव्हतं की हल्ली पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं घालायला लाज वाटते. कारण तिथं आपले जिल्हा शिकतात. कारण आता इंग्लिश मिडियम अमुक आपल्याला म्हणजे शिक्षक चांगलं शिकवतात पण त्या आता कारण पट संख्या कमी व्हायला लागली. आणि पट संख्या कमी व्हायला लागल्यामुळे शिक्षणाचे प्रॉब्लेम तयार व्हायला लागले. म्हणून आपल्यालाही आपला दर्जा सुधारण्याचे स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला आता त्याची प्रयत्न करण्याची गरज आहे. हेच कामाची सागर तुला अशा प्रकारच्या सोहळ्यातून सांगायचं असावं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी बोलायला मला अध्यक्ष केलं त्याबद्दल सागर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय मनस्वी शुभेच्छा सदिच्छा आपण आपल्या अध्यक्षीय बरोबर व्यक्त केल्या. कीर्ती धुंदा पाणी देव रोकडा सजळी दादा आपल्या बरोबर सांगत होते. शेखर साहेब गझलकार प्रफुल्ल भुजबळ यांची सुंदर गझल आहे की प्राशदा विषाचा प्याला मी त्याला ईश्वर म्हटलो, जो सूर्य सकाळी आला मी त्याला ईश्वर म्हटलो. प्राशदा विषाचा प्याला मी त्याला ईश्वर म्हटले, जो सूर्य सकाळी आला मी त्याला ईश्वर म्हटले. गंगेत मारली नाही ज्याने कधीच डुबकी, जो घामामध्ये ढाला मी त्याला ईश्वर म्हटले. भरवून जगाला साऱ्या दोघांचे मिळवण्यासाठी ज्याच्या हातावरती छाला मी त्याला ईश्वर म्हटले, मी त्याला ईश्वर म्हटले. खरं आपल्या कामात देव बघणारी ही सगळीच देव माणसं आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या आपण सगळ्यांसाठी या निमित्तानं वाजवत आणि ज्यांना ऐकण्यासाठी खरं आपण आलोय. आणि एक ओळख माझी सांगायची राहून गेली. खरं तर पुस्तकं वाचणारा दादा हा वाचक असतो परंतु जो समाज वाचतो, जो माणसं वाचतो, मला वाटतं तो लेखक असतो. आणि अशा लेखक असलेले राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या संविधानिक पदावर एका IPS अधिकाऱ्याची निवड झालेली असे आदरणीय शेखर साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवत आपण यावं आपल्या बरोबर आपल्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करायला आदरणीय शेखर साहेब. यांच्या वतीने आयोजित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी सर्व गुणवंत शिक्षकांचा सोहळा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. आणि ह्या सोहळ्यासाठी अध्यक्ष असलेले समाजसेवक व कार्यकर्ते शहीदादा वेगळे त्यांच्यावरती उपस्थित असलेले देखील जगताप ज्ञानेश्वर माऊली, ॲडव्होकेट श्री शेखर देसाई, मान्य श्री भाऊसाहेब भोसले, दत्ताकाका हालके, विशाल नायकोडे, नामदेवराव गायकवाड, राहुल सोनवणे, गुरुकुले शिक्षक नेते संजय चव्हाण यांच्यावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व सन्मानार्थी शिक्षक वृंद यांनी हा आयोजित कार्यक्रम केलेला आहे. ते विशाल हृदय असलेले सागरासारखे हृदय असलेले सागर निकाले आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्याचबरोबर येथे जमलेले सर्व पत्रकार विदेशी प्रतिनिधी बंधू निफाडला याचं म्हटलं तर मला नकार देता येत नाही. आणि सागरने सांगितलं 2 वर्ष मी वाट पाहत होतो आपली आणि मध्येच वक्त्यांनी सांगितलं मला वाटतं अध्यक्षांनी सांगितलं की शेखर देसाईंच्या शिवाय शेखर साहेबांनी चालता येत. शेखर हा महादेव आहे आणि महादेवाचे आशीर्वाद लागतातच.
म्हणजे शेखर महादेव याच्यासाठी की महादेवाचं दुसरं नाव शेखर आहे म्हणून मी या ठिकाणी बोललो. आज खूप आनंद होतोय आपल्या सगळ्यांचा निवंत शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार होतो, सन्मान होतोय. तसं जर पाहिलं तर सन्मान हा कोणाचा होतो, एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली तरच सन्मान. कौतुकाच्या चारावरती करणाऱ्या पक्षी म्हणजे विद्यार्थी विषय खांडेकरांचा आणि त्या विद्यार्थ्याला आपण ज्ञानाचा जो चारा सतत देत असतो, सोचीने घडवत असतो, तो विद्यार्थी घडत असतो. आणि हे विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य करणारे दुसरे गुरु म्हणजे गुरुवंशीय मातृतुल्य पितृतुल्य असे शिक्षकच असतात. आज आपण पाहतो जगाच्या ह्या मोठ्या विशाल महासागरामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉपर जर शिक्षण न मिळालं, गुणवत्तापूर्ण शिक्षण जर नाही मिळालं तर विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही. आणि आपल्यासारखे म्हणजे आपण भारत देशामध्ये जन्म लागलो की त्या भारतवर्षामध्ये संपूर्ण जगाचा जर विचार केला तर सगळ्यात प्रतिभावंत, गुणवंत आणि ज्ञानवंत विद्यार्थी विकासात भारत देशात. आपण अमेरिकेसारखे उदाहरण घ्या, नासाचे इंजिनियर पाहिले तर आज नासामध्ये अंतराळ संशोधन संस्थेमध्ये 40% इंजिनियर भारतात. आज तुम्ही ब्रिटिश इतिहास जर पाहिला, इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्रजांच्या युकेमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ युकेमध्ये युनायटेड किंगडममध्ये विचार जर केला तर तिथले औष्णिक विद्युत केंद्राचे प्रमुख भारतीय आहेत. आणि सगळ्यात चांगले डॉक्टर्स आज लंडनमध्ये असतील. आणि एवढं मोठं आपलं जागतिक लेवलला एवढी महान परंपरा आहे. ही महान परंपरा निर्माण करणारे कोण आहे तर तुमच्यासारखे सर्व शिक्षक. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः. गुरुमध्ये ज्ञानाचं सर्वोच्च असं रूप आहे आणि हे रूप आपण सतत प्रकट केलं पाहिजे. जसं एखादा देव प्रकट होतो, देवी प्रकट होतो, त्याच्या तेजाने आपली सर्व भूमी, आपली सर्वांचे हृदय आणि आपलं जीवन प्रकाशमय होतं. अशाच प्रकारचा प्रकाश हा सतत गुरुजनांनी विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. गुरुची अनेक उदाहरणं सांगितली आहेत. आणि गुरु हा असं पाहिलं तर मी म्हणेन सर्वप्रथम आद्य गुरु कोण असेल तर त्या विद्यार्थ्याची आई आणि गुरु. पहिलं ज्ञान जे मिळतं आणि त्याला बोटाला म्हणजे बोटाला धरून चालवण्याचं ते आई वडीलच होतं. आणि जीवनाचा गुरु जो असेल तो त्याला शिक्षक असतो. शिवाजीदादांनी सांगितलं का मग 3 वर्ष जरी मुलगा घरामध्ये असेल, मुलगी घरामध्ये असेल तर तोच जीवनाचा मार्गदर्शन करणार शिक्षक असतो. आणि बालवाडीमध्ये पासून अगदी त्याच्या मार्गदर्शन शिक्षणापर्यंत शिक्षकाला सतत मार्गदर्शन करत असतात. एक छोटंसं उदाहरण देईल कारण मला इतिहासाची आवड आहे. शिवरायांच्या पायथ्याला जन्मलं, शिवाजी महाराज जिथे जन्मले तिथे आम्ही आमचा जन्म झाला. आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो. एक शिवाजी महाराजांचं छोटंसं उदाहरण आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अफजलखान शिवाजी महाराजांची भेट आणि अफजलखानाचा वध, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये माहिती. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित माहीत असतील. लक्षात ठेवतो छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकारण्याची ऊर्जा म्हणजे सगळ्यात गुरु म्हणून असलेल्या या मोगली साम्राज्याचा जो काही अत्याचार हिंसाचार अन्याय शेअर करण्याची जी भूमिका होती त्या भूमिकेला पहिला पायबंद कोणी घातला असेल तर जिजामातांच्या विचारात. अगदी लहानपणापासून शिवाजी शिवबांना ते घडवत आल्या आणि स्वराज्य निर्मिती करण्याचं स्वप्न पाहत असताना अचानक फार मोठं संकट स्वराज्यावरती कोसळलं आणि ते संकट दुसऱ्या अफजलखानाची स्वागताची स्वागत. अफजलखान ज्यावेळेस विजापूरवरून निघाला, 40,000ची फौज घेऊन निघाला आणि येताना सगळी मंदिरं जेवण सगळी तोडत निघाला. कारण ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस त्याच्या गुरुनी त्याला सांगितलं होतं की इसमें शिवा को तुम मत समझना. तुम बोल रहा है कि पहाड़ में छुपा हुआ वो चूहा है,
लेकिन वो छुआ नहीं, तेरा हाथ भी पकड़ा। इसमें पूरी सावधानी से तेरे को पेश आना पड़ेगा। आणि त्या गुरुनी जर त्याला सांगितलं की इसमें तेरा मृत्यू भी हो सकता है. त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस आदिलशाह लहान होता, छोटा होता, आदिलशाहच्या नंतरची गोष्ट. आणि बडी साहेबांनी त्याची आई ज्यावेळेस सत्तेवर आली, सत्य म्हणजे त्या लहानपणाच्या रूपाने सत्ता किंवा सगळं राज्य पाहत होते, तिने अफजल खानाचा सत्कार केला बरं. अफजल खान ज्यावेळेस सत्काराला उठला त्या टायमाला दरबारामध्ये आनंदोत्सव साजरा झाला, विजापूरमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. आता बस काहीच दिवस राहिले की शिवाजी सारख्या एका म्हणजे जो आदिलशाहीचं राजकीय सोडून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहतोय त्याला संपवण्यासाठी काही महिने झाले सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, जल्लोष साजरा केला. तर अफजल खानाला सवय होती त्या गुरुकडे जायची, आणि त्या गुरुकडे गेला, गुरुचं दर्शन घेतलं आणि गुरुने त्याला सांगितलं की सावधान आहे, त्याच्यानंतर घात होऊ शकतो, अखंड सावधान. आणि असंच झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या राणीने बळी बेगमने जो हत्ती दिला होता सन्मानार्थ त्याला, त्या हत्तीचा मृत्यू पहिलं अपशकुन अफजल खान तिथंच आहे. मग त्याला वाटलं आता काय खरं नाही. मग त्याने पुन्हा गुरुला विचारलं हे कशामुळे, आणि शिवाजी एवढा असा काय फोन आहे किंवा त्याला असं काय फरक नाही, कशी काय गोष्ट. तर त्यांनी सांगितलं की उनका जो गुरु आहे वो गुरु का कोई म्हणजे कोई सामना नहीं कर सकता या उसमें कोई फायदा नहीं कर सकता. म्हणजे इतके श्रेष्ठ गुरु त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं शिवाजीची सामना कशी करू शकतात. हत्ती मेल्यानंतर अफजल खानाने काय केलं की नात्याचे सगळे 5 लोक तिथे तुरुंग काढले. त्याच्या 60 राण्यांना कोणकी बावली नावाचे एक हवामान होतं तिथे घेऊन गेला आणि त्यात पकडून दिलं. 60 राण्या मारून टाकल्या आणि तो स्वराज्यावरती स्वारी करायला लागला. म्हणजे बरोबर या बरोबर अशा भूमिकेत तो होता. आणि येताना त्यावेळेस गुरुने सांगितलं की त्यांच्या सामर्थ्य जे आहे शिवाजी महाराजांचं ते देवीमध्ये आहे, तिच्या आईमध्ये आहे. आणि देवी ही देवता जी आहे तिच्यामध्ये ती सामर्थ्य दडलेलं आहे. म्हणून अफजल खानाने येताना सर्व म्हणजे पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, त्याचे जागा असताना देवळं सगळी केली जाते. का तर शिवाजीला जे आशीर्वाद मिळणार आहे एक तर तुझ्या मातेकडून आणि दुसऱ्या देवाकडून ते आशीर्वाद मिळवून तिथे बदलची होऊन जाईल. तर ज्यावेळेस अफजल खानाची भेटीची वेळ आली, जिजामातेचा आणि सर्व मंत्रिमंडळाची बैठक शिवाजी महाराजांनी घेतली. त्यावेळेस असं ठरलं की जिजामातेने शिवाजी महाराज सांगितलं की बघ शिवा, अफजल खान हा दगाफटका करणार, कारण तुझा भाऊ संभाजी त्याचा वध दगाफटका करूनच अफजल खान केला आणि तुला 100% दगाफटका होणार. तू सोबत घेतलेले अस्त्र आहे, शस्त्र आहे, ती अशा रीतीने लपव की त्याला कळलं नाही पाहिजे. दगाफटका झाला तर तू त्याला शिवाजी महाराजांनी माझ्याकडे वागणं केलं नाही. शिवा फक्त वागणं केली काम चालणार नाही, तुझ्याकडे असा खंजीर असला पाहिजे की वागण्या केली जर पोट फोडलं तर त्याची आतडी कातडी बाहेर करण्यासाठी ठेव. जिजामाता उठल्या, मंदिरात गेल्या, भवानी मातेच्या खंजीर तिथून घेतला आणि शिवबाग दिला. शिवाजी महाराजांनी तो आपल्या खंजीरच्या शेरामध्ये लपवला आणि पुढची घटना आपल्याला माहितीच आहे. शिवाजी महाराज अफजल खानाची जेव्हा भेट झाली त्या भेटीमध्ये अफजल खानाने शिवाजी महाराजांचं आदर तिथे पाहिलं. शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा आपली जैसा तो राजा कोणी नाही असं पण सांगितलं. आणि ज्यावेळेस हो राजे गेलो म्हणजे गळे गेलो आणि गळा भेट घेत असतानाच मान काळा दाबून धरले आणि उजव्या हाताने स्वतःची प्रकार काढून शिवाजी महाराजांच्या पाठीत बसले. परंतु त्याने चिलखत घेतलं होतं, ते वाचले. वार झाला, आता यांनी दगाफटका केलाय. शिवाजी महाराजांच्या जिजामातेचे शब्द आठवले आणि महाराजांनी एका हातात वागण की दुसऱ्या हाताला दुसरा दोन्ही पोटात अशा प्रकारचे नवे तर स्वराज्य घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं जे तत्वज्ञान असेल किंवा ज्ञान दिलं असेल ते जिजामातांनी. अनेक गुरु असे की आता मला वाटतं चव्हाण साहेबांनी उदाहरण दिलं की इंजिनियर जर बिघडला तर एखादी मार्ग सोडत होऊ शकतो, पोचवू शकतो. पण ज्यावेळेस अफजल खानाची भेट झाली त्यावेळेस अफजल खानाने सांगितलं की शिवाजी महाराजांनी मला सांगितलं की तू माझ्या गुरुला भेट.
डॉक्टर बिघडला तर थोडंफार दगापटका होईल, काही लोक म्हणतात. शिक्षक जर बिघडला तर अख्खी पिढी बर्बाद होईल. आणि आजचे तरुण, आजचे विद्यार्थी हे भारताचे भावी आधारस्तंभ आहेत. त्या आधारस्तंभांना त्यांना जोपासण्याचं, त्यांचं रोगतं वाढवण्याचं, त्यांना खत पाणी देण्याचं एक महत्वाचं कार्य जे आहे ते शिक्षकच करतात. सॉक्रेटिसाने म्हटलेलं आहे की माणसाची जाहिरात जी आहे, माणसाचं व्यक्तिमत्व किंवा फुलतं ते धाडसीपणाने फुलतं. आणि त्या धाडसीपणाला नेहमी ज्ञानाची जोड लागते, प्रतिभेची जोड लागते. आणि ही ज्ञानाची जोड देण्याचं कार्य शिक्षकांचं आहे, ते शिक्षक करत असतात. खरं तर अनेक जे मोठमोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, की त्याचबरोबर आपले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराज असतील किंवा अनेक जे मोठे थोर नेते होते, समाजसुधारक होते, त्याच्या पाठीमागचा जर आपण वारसा पाहिला असेल तर गुरुशरद आंबेडकर. आणि हे गुरुजनांनी दिलेलं ज्ञान हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे, समर्पित प्रशिक्षण राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आजचा जमाना बदलत चाललेला आहे. आज आधुनिक युग आलंय, मोबाईलचा युग आलाय, तांत्रिक युग आलंय. आणि याच्यामध्ये काय झालं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मधला जो अंतर आहे ते वाढत चाललं. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी शाळेत आले नाही, महाविद्यालयीन शाळेत विद्यार्थी शाळेत आले नाही आणि सगळ्या प्रकारचा तो ऑनलाईन सुरू आहे. विद्यार्थ्याला जे मोबाईल माहिती होते, प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल द्यावे लागेल आणि तिथून पुढे तो सुरू झाला ऑनलाईन शिक्षणाचा. तर त्याच्यामुळे काय झालं की तुम्ही माणूस लांब गेला तर त्याचं प्रेम, वात्सल्य सगळंच लांब झालं, दूर झालं. आणि तांत्रिक यंत्राद्वारे शिकवण्यामध्ये तेवढं शिक्षणाचा म्हणजे जे मूलभूत शिक्षण असेल किंवा पूर्व जे शिक्षण असेल ते शिक्षण मिळालं. आणि हे मिळण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्याचा दुरावा किंवा दरी कधीच संपली नाही. ती कायम एकत्र राहणे गरजेचं आहे आणि कायम चांगल्या उद्देशाने पुढे गरजेचं आहे. अशी काही शिक्षकांची उदाहरण आहे. इंटर एज्युके म्हणून 1997 साली होतो, त्यावेळेस एका मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल केला होता आणि तो साधा सुद्धा गुन्हा दाखल नव्हता, 302चा गुन्हा होता, गुन्हाचा गुन्हा दाखल होता. असे पण काही शिक्षक आहेत. आपल्याला आपण आदर्श आहोत. आपल्याकडे सगळे समाज जो आहे तो एका वेगळ्या नजरेने पाहतो. एक आदर्श व्यक्तिमत्व, एक चांगलं प्रभावशाली असं हे व्यक्तिमत्व गुरुजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देवाच्या नंतर दुसरा असतो. आणि ह्या रूपाने जर तुमच्याकडे लोक समाज पाहत असेल, विद्यार्थी पाहत असेल, विद्यार्थी पाहत असतील तर आपण कशाच प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. आपल्याला मर्यादा घालून घेतल्या पाहिजे की कुठपर्यंत आपण पुढे जायचं, कुठपर्यंत आपण आपल्या मर्यादेच्या ओलांडली नाही पाहिजे. ह्या मर्यादा तेव्हा शक्य होतात जेव्हा आपण आपल्याला स्वतः कार्य सिद्ध करतो, कार्यतत्व ठेवतो. ज्ञान अपग्रेडेशन जे आहे त्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये पुढे जायला पाहिजे, अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. पण तुम्ही म्हणाल की एखादी गोष्ट तुम्ही चुकीची शिकवाल, अजिबात नाही. मला एक कदाचित टीव्हीची जाहिरात आठवत असेल तर त्या जाहिरातीमध्ये कसं आहे की एखाद्या गावाचा इतिहास सांगायचा असतो. त्या गावाचा इतिहास सांगत असताना शिक्षक तो इतिहास चुकीचं सांगतो, लगेच विद्यार्थी उठतो, सर हे असं नाही, हे असं आहे. कारण आता गुगल आहे, गुगल हा शिक्षकांचाही आता पुढे गेलेला आहे. तो काही असेल याच्यामुळे सगळं ज्ञान देत आहे. विद्यार्थी हुशार असतात, ते पाहून जातात आणि ते अगोदर ते सगळं पाहिलेलं असतं. तेव्हा आपल्याला आता चुकीचं शिकून अजिबात जमणार नाही. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो. घरामध्ये भाजीपाला असतो आणि त्याचबरोबर पत्नीला गजरा हवा असतो. त्या गजरा असतो, पतीला सांगते, पतीला पती तिथे नसतो, पती हा बाहेर असतो आणि मग ती मेसेज करते, प्लीज ब्रिंग 5 गजरा, म्हणजे गजरे. पती वाचतो, 5 गाजरे घेऊन घरी जातो. तर शिक्षकाचं ज्ञान असं नसावं. गजरा आणि गजरे, गजरे आणि गाजरे याच्यामध्ये काय फरक आहे हा सुद्धा शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. आज या ठिकाणी मला बोलवलं, निफाडच्या कर्मभूमी माझी पण आहे. मी माझ्या पहिल्या गोष्टी दाखवायला लागतो.
आम्ही त्यावेळेस चांगला वापर केला पोलिसांनी आणि त्यांनाही फोन केले की कुठल्या कुठल्या वस्तू दिले आणि पहिली शिक्षकांची यादी काढली. पोलीस स्टेशनच्या ठाण्याला सांगितलं मी आता पेट्रोलिंगला आहे, देशमुख साहेब होते त्यावेळेस, तिकडे गावडे साहेब होते, आता आम्ही सगळे पेट्रोलिंग लावत आणि गवडेमाच्या पाठीमागं तो आम्हाला त्या गावचे शिक्षक कोण आहेत, त्या गावचे पोलीस पाटील कोण आहेत त्यांची ताबडतोब फोन नंबर मेसेज करा तर सांगा. आणि तसा पोलीस स्टेशन म्हणून त्या शिक्षकांना कळवलं, पोलीस पाटलांना कळवलं आणि जे आरोपीकडे गुन्हेगार जे कळवलं असं मोठे इकडे डॉक्टरच्या घरी पण मोठा कळवला त्या सगळ्यांना आपला 65 किलोमीटर पाठलाग झाला. पण 65 किलोमीटरचा पाठलाग करताना दिशा दर्शवणारे जे होते त्यांना शिक्षक, कारण त्या गावच्या शिक्षकांनी आम्हाला ताबडतोब सांगितलं सर इकडे संशयित चापात केले, इकडे संशयित चापात केले, त्या दिशेने गेले, त्या दिशेने गेले आणि मग मनीष शिवाडे पासून पूर्ण चांदोर साईडला गेले आणि तिथं फार मोठा म्हणजे त्यांनी त्याच्याकडे आक्रमक होते, एक्सप्लोजिव्ह होते, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकले, मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये आमचे 2-3 अधिकारी जखमी झाले. त्याचबरोबर मायनस म्हणून आले त्याला शोध 2 एवढे खूप अधिकारी मारले. पहिलं एक फक्त नाशिक पण त्यावेळेस जसं तुम्हाला सांगितलं अत्यंत कोणाचं प्रत्येक मूर्तीचा प्रतीक होता, अत्याचार हिंसेचा प्रतीक होता आणि जिजामातेने दिशा दिली, जिजामातेने मार्गदर्शन केलं त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुस्तक तसं कौर्य जे आहे किंवा जिथे अन्याय आहे, जिथे छेड आहे, तो हिंसाचार आहे, तो संपवण्याचं सुद्धा ज्ञान शिक्षकांनी दिलं पाहिजे. आणि पुढच्या युगामध्ये पुढे काय होणार, युनायटेड नेशनला 2 वर्ष काम केलं युरोपमध्ये, तिथल्या शाळा जर पाहिल्या तर अवर्णनीय शाळा. डबल डे नावाचं गाव होतं, त्या गावी मुद्दाम आम्ही पेट्रोलिंग करत गेलो. डबल डे म्हणजे जवळजवळ आपल्या मणीगडाच्या पेक्षाही जास्त उंची असलेला एक डोंगर होता, त्या डोंगरावर उचलेलं गाव. तर तिथे पेट्रोलिंग करत गेलो तर पहिल्यांदा स्वागत जे झालं आमचं तर त्या गावच्या शाळेच्या समोर मोठं पटांगण होतं आणि मुलं जे होती फुटबॉलचं सामना केलं. आत गेल्यानंतर आम्ही पाहिलं की अतिशय सुंदर अशी शाळा, उलटलकले सगळे त्याच्या भिंती आणि काचांमध्ये असलेली शाळा अतिशय सुंदर. सर्वप्रथम गावामध्ये जाताना त्या शाळेत गेलो तर पाहिलं खूप चांगले स्लोगन्स त्या शाळेमध्ये दिले आणि एवढं सगळं म्हणजे तेव्हा कळलं की युरोपियन राष्ट्र किंवा पाश्चिमात्य राष्ट्र पुढं काय, तर त्यांच्या शाळा कशा सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि तशाच प्रकारचे विद्यार्थी आहेत. आपल्याला जर जगाच्या बाजारपेठेमध्ये किंवा जगाच्या बरोबर स्पर्धा करायची असेल तर अशी विद्यार्थी घडवण्यासाठी ते सगळं करावं लागेल. निश्चितपणे म्हणजे गणित पडताना म्हणतात ना की हा सोचित व्हावे अशी आई सांगत असते का तो कधी सुद्धा बोलू शकतो. अशा प्रकारचं विद्यार्थ्याला स्वच्छ करण्याचं काम, विद्यार्थ्याला नैतिकतेचे धडे, विद्यार्थ्याला प्रतिभेचे धडे हे सगळं देण्याचं काम शिक्षकांनी करायला पाहिजे. शिक्षकाची सुरुवात जी असते ती शाळेत आल्याबरोबर निगेटिव्हिटीने होते, नकारात्मकतेने होते. तुम्हाला कसं शाळेमध्ये जो फळाचा कलर असतो तो कोणता असतो, काळा रंग आपल्याकडे निश्चित मानला नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. आणि काळ्या रंगावरती सगळं सुंदर असं पिक्चर किंवा चित्र काढणारा कोण असतो तो शिक्षकच असतो. म्हणून हा काळा रंग जो आहे जीवनातला विद्यार्थ्याच्या जीवनातला नष्ट करण्याचे कार्य आपण सगळे करता. आपण फार चांगलं महान कार्य करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी उल्लेख करेल आणि आपल्याला शुभेच्छा देईल. भरपूर सागर मगाशी उल्लेख केला की 2 शेकर वाटतात, पण आपल्याला एक पुराणाचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस देव आणि दैत्य यांचं भांडण झालं आणि अमृताचा तो कुंभ होता, तो कुंभ ज्यावेळेस घुसळण्याची वेळ आली आणि तो कुंभ मिळवण्यासाठी दैत्य सगळे धावून आले. त्यावेळेस देवानी आधार घेतला, तो शेखरचाच घेतला म्हणजे महादेवाचाच घेतला. आणि सागर त्यावेळेस सागरामध्येच हे सगळं झालं. पण सागर पण आहे, सागर त्यांनी खूप चांगलं काम केलंय. म्हणजे मी म्हणाले की कर्मने वादी केलं रस्ते ना फलाशी म्हणजे कर्माची अपेक्षा न करता म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करता आणि ह्या तत्वावरती मूळ तत्वावरती आधारित सागरची समाजसेवा आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्याला नाही. आणि असं असताना शिक्षकांचा सत्कार केला,
समाज उपयोगी अनेक निराधार महिलांना त्यांनी मदत केलेली आहे. निराधार महिलांना मदत केली, सफाई कामगारांचा सन्मान केला, जन्माला आलेल्या मुलींना मोफत कपडे दिलेले आहे, आईला साडी वाटप केलेलं आहे, तृतीय पंथीयांना सुद्धा साडीचं वाटप केलं आहे, शहीद कुटुंबाच्या लोकांचा सन्मान केला, असे विविध उपक्रम. आणि थंडीच्या दिवसामध्ये हा सागर गप्प बसत नाही, ब्लँकेट ओढून झोपत नाही, तर 100 लोकांना थंडीच्या दिवसामध्ये रेल्वे स्टेशनला जाऊन बस स्टँडला जाऊन 100 ब्लँकेट मायाची ऊब देत असतो. सागरच्या कर्तृत्वाला करायचा सन्मान झाला पाहिजे. खूप चांगलं कार्य आहे. आमच्याकडे जेवढी काही छोटी मोठी मदत असेल आणि नक्कीच सांगायला करू. या समाजसेवेला आमच्या लाखला शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण सगळे सत्कारासाठी आपल्या सन्मान घेण्यासाठी थांबलेला आणि मला हे फक्त बोलतच राहणार. आमचा सत्कार कधी होणार तुमच्यामध्ये, तुमच्या आणि सत्काराच्या मध्ये मी येत नाही. माझं भाषण मस्त ठिकाणी संपवतो. लोकांकरांचं प्रेम दाखवलं, सागर आणि त्यांच्या आयोजकांनी जो सुंदर कार्यक्रम केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे या सागरच्या कार्यक्रमाला एक सुवास आहे, सुगंध आहे. तो सुगंध माझ्या पाठीमागे, सुवास माझ्या पाठीमागे, तो सुगंध माझ्या पाठीमागे आहे. जे संचलन जे आहे सुवासनी चांगलं केलेलं आहे त्याचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये गुरुजनांचा सहभाग या विषयावर अतिशय प्रेरणादायी बरोबर आदरणीय साहेबांनी आपल्या पुढे ठेवलं. माणुसकी फाउंडेशन आणि उपस्थित सगळ्यांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलेला आहात त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. अर्थात गुरुमंत आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा. तत्पूर्वी काही महत्वाचे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूयात.